सुरेख सुरेख अति सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये शरीर भेदक चेंडूचा मारा केला गेला होता, परंतु लखन जो न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय ना, त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे पॉवर आहे बिग हिट्स लगावण्याची. इथे मात्र बिग हिट्स लगावल्या तर मात्र तुम्हाला तो विजय नोंदविता यावेळी देखील आपण पाहिलं तर सिंगल तर आली 22 धावा फलकावरती. शेवटचे 14 चेंडू 27. इथे मात्र संघाला आता विजय नोंदवून देण्याची सर्वात मोठी जबाबदारी आकिब पटेलच्या खांद्यावरती. हो, आकिबचा प्रयत्नाला यश भेटत नाही, कारण की आकिब जोपर्यंत स्ट्राईकवर असणारे मैदानाच्या आतमध्ये असणारे तोपर्यंत अन्वी 11 संघाची दोकी तशीच कायम राहणार आहे. आकिब पटेल 12 चेंडू 11 धावांची वैयक्तिक खेळ खेळतोय. लखन कदम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 13 चेंडू 27 धावांची गरज. गोलंदाज मयूर खरात क्षेत्ररक्षणाची हालचाल नक्कीच करत असताना पाहायला मिळतात. पाहिजे तिथे तो खेळाडू नक्की थांबवला जातोय. कदाचित फलंदाजाला त्याच दिशेने फटका खेळवण्यासाठी भाग पाडावं लागू शकता किंवा प्रहार आकिब पटेलच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं. हो, पुन्हा एकदा हलकासा ब्रेक इथे घेतला जातो, थांबवलं जातंय. शिकार करण्यासाठी प्रत्येक वाघ 2 पावलं कधीतरी मागे घेतो. जेव्हा गोलंदाज इथे थांबतो ना चेंडू टाकण्यासाठी, तितका वेळ फलंदाजासाठी देखील मिळतो. आणि निश्चितच सायकोलॉजिकल खेळ करताना मैदानाच्या आतमध्ये मयूर त्यांनी फलंदाजाच्या पावलांकडे लक्ष ठेवलं. त्यानंतर यावेळेला मोठं आक्रमण, मोठा हल्ला, चेंडू होतोय परार, पोहोचतोय सीमारेषा पार, येतोय षटकार. पंचांचा इशारा चेक करायचा. जीव झाला येणा पिसा रात रात जागन, पुर दिस भरा तुझ्या फिरतो माग मागन. जादू म्हणतो मला चावला, तुझ्या फिरतीचा हाईच मला चावला. माग पळून पळून वाट माझी लागली, आणि तू वळून मी माझ्याकडं पाहिला. थँक्यू. चला विनंती सर, खेळाडू आपापली जागा घ्या. सर्व खेळाडू आपापली जागा घ्या. निर्णय तिसऱ्या पंचांचा देखील तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. थोडासा वेळ घेतो, निरीक्षण त्या ठिकाणी केलं जातं. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल. कुणाल निकालजे सर नक्की तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला लॉफ्टेड स्ट्रोक मिळेल आकिब पटेलच्या माध्यमातून. यापूर्वी आपण नक्कीच पाहिला. एका बाजूला आपण पाहिलं तर अन्वी 11 निगडी, दुसऱ्या बाजूला हेमंत भाऊ भोसले. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय यस, इट इज नो बॉल, अर्थात 6+1 अशा होता 7. आकिब पटेल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा, फिक्र करणे की क्या बात. तेच सर, मागाशी देखील मी उल्लेख केला होता. आकिब पटेल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये दाखल असेल, मैदानाच्या आतमध्ये असेल, तोपर्यंत हा सामना सहजरित्या सुटू शकत नाही. शेवटचे 13 चेंडू 20 धावांची गरज, आणि पुढचा चेंडू फ्री हिटचा. इथे लायसन्स ओपन करून दिले पंचांनी, गाडी कुठेही चालवा, तुम्हाला या चेंडूवरती तरी कुठल्याही प्रकारची रोकटोक नसेल. आकिब आणि आकिब अगदी आपण पाहिलं तर लक्षात ठेवा मित्रांनो, पानी से जो नहाते वह सिर्फ लिबास बदलते हैं, लेकिन पसीने से जो नहाते हैं वह इतिहास बदलते हैं. यावेळी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आकिब, तर दुसऱ्या बाजूला मयूर खरातच्या माध्यमातून. कालचा कानमंत्र आपण पाहिलं तर हा सनी कांबळे यांच्या माध्यमातून देखील दिला जातो. तितकंच कानमंत्र मी म्हणेल आकिब पटेलच्या माध्यमातून देखील लखन कदमला दिलं जातं. लखन कदम देखील म्हणते, भावा तू बिंदास बीड, मी देखील तुला पाहिजे तशी साथ देणार. यावेळेला कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये इथे धावबाद निश्चित संधी होती, तिथे मिळेल 1 धाव. 4 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा धाव फलकावर आणि विजयाचं समीकरण जाऊन पोहोचलं. इथे 12 चेंडू
19 धावांची गरज. शेवटचे 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. इथून पुढे देखील आपण पाहिलं तर पहा विजयासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये फलंदाज देखील तितकंच करतील आणि गोलंदाज देखील तितकंच करतील. आमचे अजून एक नक्कीच 40+ अनुभवी खेळाडू मुन्ना शेख देखील उपस्थित होतात. मनापासून हार्दिक असं स्वागत आहे. शेवटचे 12 चेंडू 19 बनवले जातील का 12 मध्ये 19 थांबवले जातील. कंपल्सरी सामना चेस करावा लागेल. 30 धावा फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकं जी संपली ना त्यामध्ये आता गोलंदाजाने देखील जो प्रेशर हँडल नक्कीच प्रेशर फलंदाजावरती टाकण्याचा प्रयत्न केला होता. आता तो प्रेशर दबाव फलंदाजाने बाजूला केलाय. अजून एक सांगली परिसरातील 40+ दर्जादार खेळाडू तितकेच अनुभवी पंच आमचे पप्पू बर्दाड असतात प्रकाश बर्दाड देखील उपस्थित होतात. मनापासून हार्दिक असं स्वागत. तसंच श्री पुष्पराज आणि तदनंतर आमचे सौरभ शिंदे तिन्ही मित्र परिवारांचं मनापासून हार्दिक असं स्वागत. हो यस सौरभ शिंदे नंतर अगोदर बुंबुन माट्या मनापासून हार्दिक असं स्वागत. पुन्हा आता कानानंतर देऊन गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर तैनात केलं जाणार आहे आणि गोलंदाजाचं नाव आहे रहबार शेख. रहबार एक तेज तर्रार विस्फोटक फलंदाजांना नेहमी आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये अडकवण्यासाठी चर्चित असणारा गोलंदाज रहबार. परंतु समोर यावेळेस पुन्हा आपण पाहतोय आकिब. आकिब आणि आकिब च्या हातामध्ये आहे संघाच्या विषयाचं नशीब. निश्चितच सर नशीब बदलायचं असेल तर तुम्हाला संघर्ष कार्य आणि जिद्द ही मैदानाच्या मध्ये पकडली गेली पाहिजे. गोलंदाज यावेळेस चेंडू बॅटवरती आला. चेंडू बॅटवरती आला. राग आला वाघाला. वाघाची तहाड फोडला पहाड. वन कोल्डीचा दणदणीत षटकार 6 धावा. धन्यवाद. अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे पहा तुम्ही चेअर करा परंतु लाईव्ह मध्ये देखील आपला आवाज येणार नाही याची देखील थोडीशी दक्षता घ्या काळजी घ्या. आनंद सेलिब्रेट करण्यासाठी सर्वांना वेळ मिळणार आहे परंतु थोडस माईक पासून दूर. यावेळेस मात्र डॉट बॉल. निश्चित आपण पाहतोय ज्या प्रकारची फलंदाजी आकिबने केलेली आणि संयम दाखवलं मैदानाच्या आतमध्ये जसे जसे चेंडूवाले सन्मान दिला जे खऱ्या अर्थाने थोडेसे पुन्हा डीपेक्षा कव्हरच्या ठिकाणी चेंडूला टोल लावलाय. नाव आहे गोलंदाजाचा रहबार. करेल वारंवार हल्ला करेल वार खेचेल आकिब पटेल ब्रँडेड असा चौकार 4 धावा. थँक्यू. 40 धावा फलकावरती आणि 3 गडी गमावल्यानंतर देखील आता आपण समीकरण पाहतो 9 चेंडू 9 धावांची गरज. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज आणि खऱ्या आपण जर पाहिलं आकिबची फलंदाजी चांगल्या चेंडूंना सन्मान दिला खराब चेंडूंना खऱ्या अर्थाने त्यांची दिशा दाखवण्याचं काम आकिबच्या फलंदाजीने केलेलं आहे. 17 चेंडू 27 धावांची वैयक्तिक खेळ यावेळेला पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न सरळ बॅटने सरळ दिशेने घेतलेला फटका एका धावेवर समाधान मानावे निश्चितच लागेल. 41 धावा या धाव फलकावर लागतील आणि विजयाचं समीकरण 8 चेंडू 8 धावा. चेंडू शिल्लक आहेत 8 धावा देखील शिल्लक आहेत 8. कोण कोणाची लावेल वाट कुठल्या संघाचा कर्णधार इथून पुढे जिंकल्यानंतर करेल स्वतःची मानताट. आमचे डीजे अनिल यांच्या देखील चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळतं. चांगलं काम त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतं. पूर्ण त्यांची डीजे ऑपरेटिंग साऊंड सिस्टम त्या सर्व मित्रपरिवारांचं देखील खूप मनापासून असं कौतुक असणार आहे. 8 चेंडू 8 रहबार काहीचा कानमंत्र देऊन रहबार देखील गोलंदाजी मार्कवर. टॉस लखन कदम के कदम मैदान के अंदर पड़े और बड़े प्रहार लीजिए 6 धावा. तरबूजे का देखकर खरबूजा रंग बदलेगा षटकार. डीजे विकास. थँक्यू. लखन ने सांगितलं भाई क्यों ना बहती गंगा में अब मैं भी हाथ धो लूं. केवळ 2 धावांची गरज 7 चेंडू शिल्लक. अजून एक प्रहार केला यावेळेस मिस्टर स्ट्रोक फटका तर फसलाय. 1 धाव तर पळून चालली गेली. दुसरीचा प्रयत्न होईल का होईल का होईल का त्या ठिकाणी पळापळ धावपळ आणि चळवळ मात्र इथे संपेल. थांबेल सामना. शेवटच्या 2 धावा आल्या. विजय या ठिकाणी साकार होईल हे म्हणते भाऊ भोसले स्पोर्ट्स फाउंडेशन संघाकडून. आकिब आणि लखन यांचं करावं लागेल मन भरून कौशिक वाजवा गाणं.
ग्राउंड्समॅनला विनंती आपण लाईनअप करायचे. ग्राउंड्समॅन विनंती आपण मार्किंग करायचे. विकास यांना विनंती केली जाते. टॉस इथे आपण करतोय. नाणेफेकीचा कौल आपण इथे संपन्न करतोय. प्रथमतः स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ आपण सगळेजण पाहत आहे. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व इथे आपण पाहिलं तर संपन्न केलं. त्याच दुसरा दिवस आपण पाहिलं तर इथे संपन्न केला होता आणि दुसऱ्या दिवसातील पुढील मॅचचा टॉस आणि त्याचबरोबर आपण मॅन ऑफ द मॅचचा सामनाराचा किताब तो देखील आपण इथे देऊन सन्मानित करतोय. सांगवीचा संपूर्ण मित्र परिवार, सौरभजी शिंदे, सगळ्यांना विनंती आपण सगळे या. श्री पुष्पराज, त्याचबरोबर प्रकाश सरांना विनंती आपण या. सगळ्यांच्या शुभास्ते आपण यश दादाला विनंती आपण या. यश दादांच्या शुभास्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. सामनाऱ्याची ट्रॉफी ते देखील आपण देऊन सन्मानित करतोय. 40+ द लिजंड क्रिकेटर, 40+ प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी संघ मालकीत घेतले ते सन्माननीय उत्तमभाऊ मोरे, मुन्नाबाई शेख यांना विनंती या. दादाभाऊ भोसले यांना विनंती आपण या. सगळ्या मान्यवरांच्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅच सामनार किताब आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण सामनाऱ्याचा किताब देतोय. इथे आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि त्याचबरोबर सगळी पारितोषिक देऊन सन्मानित करतोय. आकाशदादा कंद, युवा नेते भोसरी यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आहे. तर प्रशांतदादा सपकाळ यांच्या वतीने पारितोषिक आपण पाहतोय. आकर्षक टी शर्ट, त्याचबरोबर गॉगल, त्याचबरोबर कॅप, 70-70च्या सगळ्या वस्तू आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. मॅन ऑफ द मॅच सामनार किताब तो देखील आपण इथे मात्र देऊन सन्मानित करतोय. अभय जाधव ठरल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, सामनार किताबाचा मानकरी. जबरदस्त कामगिरी करत पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच सामनार किताब तो देखील आपण सांगवी PWD परिसरातील सगळ्या मित्र परिवाराच्या शुभास्ते आपण देऊन सन्मानित करतोय. अभय जाधव इथे मॅन ऑफ द मॅच सामनार किताबाचे मानकरी ठरतात. युवा नेते, युवा उद्योजक आणि गोल्डमॅन प्रशांतदादा सपकाळ यांच्या वतीने आकर्षक 70-70चा ब्रँडेड टी शर्ट मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतोय. 70-70ची कॅप आहे, एक आकर्षक ब्रँडेड गॉगल आणि त्याचबरोबर अमेरिकन टुरिस्टरची एक आकर्षक ब्रँडेड बॅग ते देखील आपण देऊन सन्मानित करतोय. अभय जाधव इथे आपण पाहिलं तर ठरतायत मॅन ऑफ द मॅच सामनार किताब. प्लेअर ऑफ द मॅच या किताबाने आपण सन्मानित करतोय. गॉगल तो देखील आपण देतोय प्रशांतदादा सपकाळ यांच्या वतीनं. तर एक ब्रँडेड बॅग ते देखील आपण देऊन सन्मानित करतोय. अमेरिकन टुरिस्टरची असणारी पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वातील ब्रँडेड बॅग आणि त्याचबरोबर स्वर्गीय कैलासवासी मारुती नाना कंद यांच्या स्मरणार्थ पैलवान आकाशदादा कंद, युवा नेते यांच्या वतीने एक आकर्षक ट्रॉफी आहे ते देखील आपण देऊन सन्मानित करतोय. मॅन ऑफ द मॅच किताबांना आपण अभय यांना इथे मात्र सन्मानित केला जाते. हा सगळ्या सांगवी PWDच्या मित्रपरिवाराच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देऊन सन्मानित करतोय अभय यांना. तानाजी बनसोडे साहेबांना विनंती आपण त्यांना देखील काय वैयक्तिक बक्षीस आहे ते देखील आपण इथे देऊन सन्मानित करतोय. अभय आपल्या समोर सोडल्या जातील. अभय काय सांगाल, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वात या सगळ्या वस्तू तुम्हाला इथे देऊन सन्मानित केल्या जाते, त्याबद्दल काय सांगाल? मी प्रथमतः माझ्या संघ मालक व संघ नायकांचा आभार मानेल की त्यांनी मला इथे खेळण्याची संधी दिली. ऑक्शनमधून मला त्यांनी निवड केली माझी. मॅच बद्दल काय सांगाल? संघाला सामना जिंकून दिला. खरं तर महत्वाची मॅच होती, जिंकणं गरजेचं होतं. टू ऑर डायचा सामना होता, तिथे तुम्ही जिंकलाय आणि एक संधी मिळते, त्याबद्दल आणि संघ मालकांबद्दल काय सांगाल? ही मॅच खूप महत्त्वाची होती, डू ऑर डाय पोझिशनला होती. त्यामुळे सर्वांना आपापल्या ह्याच्या क्षेत्रात 100% एफर्ट द्यायचे होते. त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी जीव लावलेला होता या मॅचला आणि आमच्या संघनायकांनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि माझ्या हातात बॉल दिला आणि मी तो विश्वास त्यांचा सार्थ केला. सर्वांचा सपोर्ट चांगला होता, टीमचा, मालकांचा. धन्यवाद. धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा अभय. त्यानंतर आता टॉस आपण करतो, दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतो. तत्पूर्वी सौरभजी शिंदे यांना विनंती असेल की आपण पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग पर्व 2च्या निमित्तानं सगळ्या खेळाडूंना आपण सदिच्छा आणि शुभेच्छा द्याव्यात.
प्रथमतः रोही भाऊ लांडगे आणि कैलास दादा लांडगे, संदीप भाऊ नाणेकर यांचं खरंच कौतुक करायला लागेल की ही टुर्नामेंट जी 2 वर्ष सक्सेस चालू आहे ती वर्षानुवर्ष चालत राहील आणि ह्याच्यापेक्षा मोठी होईल, ह्याच्यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. धन्यवाद. टॉस करतो आपण. सौरभ शिंदे देखील आपण पाहिलं तर PCPL मध्ये प्रत्येक वर्षी आपल्याला खेळताना आणि संघ मालकीत देखील घेताना ते पाहायला मिळतीलच. PCMC 40+ मध्ये देखील ची स्पर्धा होणार आहे. पिंपरी चिंचवड 40+ प्रीमियर लीग, त्यामध्ये देखील सौरभ शिंदे संघ मालकीत घेणार आहेत. त्याबद्दल एकदा सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. संघ मालक सनीभाऊ कांबळे यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मी विनंती करेल की त्यांचा सन्मान इथे आपण संपन्न करतोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा. संघ मालक सन्मान्य सनीभाऊ कांबळे यांना विनंती आहे. तोपर्यंत तानाजी बनसोडे साहेबांना विनंती आपण उत्तमजी मोरे यांच्या वतीनं जे पारितोषिक होतं ते देखील आपण इथे मात्र 2 सन्मानित करतोय. सनीभाऊ कांबळे संघ मालकांचा विशेष सन्मान इथे आपण संपन्न करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये आपण या स्पर्धेत संघ मालकीत्व घेतलं, त्याबद्दल आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार. संघ मालकीत्व घेतलं त्याबद्दल आपण या स्पर्धेबाबत 1-2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करावं. कैलास सरांचं बोलन तेवढं कौतुक कमी आहे, कारण त्यांनी आम्हाला चांगली संधी दिली. प्लॅटफॉर्म कुणाला पण भेटत नाही सहजासहज. आज PCMC हाफ खेळायला म्हणजे PCMC लीग खेळायला खूप संघ म्हणजे नाही का तडपड करत आहेत, पण सरांनी आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही सरांचं नाही का मनापासून धन्यवाद मानतो. आणि पुढच्या वेळेस पण मी माझा संघ परत एकदा टाकणार आहे. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. ऑल द बेस्ट. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर आता तानाजी बनसोडे साहेबांना विनंती आहे, 200 रुपयांचं पारितोषिक आपण 2 सन्मानित करतोय. अकिबाईंना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आपण उत्तमजी मोरे साहेबांच्या वतीने 200 रुपयांचं बक्षीस आहे आणि ते देखील आपण तानाजी बनसोडे सरांना इथे आपण देऊन सन्मानित करतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्ले. तानाजी बनसोडे साहेब एक महाराष्ट्र पोलीस आहेत, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून देखील आपण सातत्याने त्यांना पाहिलेलं आहे. साहेब काय सांगाल या विकेट बद्दल? काल धावा बनत नव्हत्या, आज धावा बनतात, विकेट देखील येत आहेत, आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? प्रथमतः कैलास भाऊ लांडगे सर आणि उपाध्यक्ष संदीप नाणेकर यांचे मनापासून आभार मानतो, कारण की ज्या क्रिकेट प्लेयर लोकांचं क्रिकेट बंद झालं त्यांचं क्रिकेट त्यांनी चालू केलं, त्यांचे मनापासून आभार मानतो. कारण की ज्या प्लेयरला खेळायला भेटत नव्हतं, आता चांगले प्लेयर म्हणलं तर बाहेर टीममध्ये खेळणं, त्यांना खेळणं, तिकडून ते प्लॅटफॉर्म भेटणं, ते तिकडे जात होते. परंतु ज्या प्लेयरचा बॅट पॅच चालू होता त्या प्लेयरला चांगली संधी भेटली खेळण्यासाठी. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणला तर हा PCMCचा PCDCचा, कारण की इथे जे प्लेयर आहेत ते प्लेयर 100% मी सांगतो, माझ्या अनुभवानुसार सांगतो की हे प्लेयर वरी 100% कुठं ना कुठं चांगल्या ठिकाणी खेळतील, हा माझा विश्वास आहे. आणखी राहिला प्रश्न तर आयोजनाबद्दल, आयोजन हे संदीप भावांनी PCDCचे अध्यक्षाच्या खाली चालतं, ते नियोजन अतिउत्तमच असतं. आणि मी सांगायचं तात्पर्य जर जे मला बक्षीस दिलं ते बक्षिसाबद्दल क्वचित मी बोलू शकत नाही, कारण जे बक्षीस देतात त्या माणसामुळेच आमचं क्रिकेट आज उभं आहे आणि त्या माणसानेच आमचं क्रिकेट वर केलेलं आहे. पिंपरी असोसिएशनमधील जेवढे पण प्लेयर म्हणतो ना की आमच्या रुपेनगर क्रिकेटमध्ये जे आहेत ते उत्तम सर हे आमच्या वडिला समान आम्ही त्यांना मानतो, आणि आमचे जे काही आम्हाला मदत पडते त्या 100% उभा राहतात, त्यांचे पण मनापासून आभार मानतो. आणि इथेच मला संधी दिल्यावर, खेळणारे संधी दिल्यावर संदीप भाऊचे आणि PCD अध्यक्षांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब, खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर आपण आता टॉस करतोय, वेळ फार झालेला आहे, त्यानंतर 2 मॅच होणार आहे, त्यामुळे आपण महत्वाच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल करतोय. दोन्ही कॅप्टन या संघनायक चला टॉस केला जातोय, नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. हेमंतभाऊ भोसले स्पोर्ट फाउंडेशन संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन टीमचे कॅप्टन. संघनायकांना टॉस केला जातोय, आपण नाणेफेकीचा कौल आपण करतोय. विजेत्या सामन्यातील पराभूत संघ आणि पराभूत सामन्यातील विजेता संघ टॉस या ठिकाणी आपण करतोय. कॅप्टन अकिब पटेल, कॅप्टन चेतन शिंदे या दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी या, आपण टॉस इथे करतोय. टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय, नाणेफेकीचा कौल आपण इथे संपन्न करतोय आणि टॉस करण्यासाठी देखील आपण काही मान्यवरांना या ठिकाणी निमंत्रित करतोय आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं. आज आपण पहिल्या डावात ज्यांचा सुमधुर गोड समालोचन ऐकलं, आपल्या पिंपरी चिंचवड परिसरातील एक दर्जेदार समालोचक अजयजी पवार सरांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. कॅप्टन कोण कॉल करताय? ओके, अकिब कॉल करतात. बॅट आणि बॉल, 6 ओव्हरची मॅच.
बॅट कॉल. बॉल. चेतन शिंदे आपल्या समेत आहेत. टॉस तर जिंकलाय. कॅप्टन प्रथमतः काय निर्णय? नाही, निर्णय तर इथे अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन संघाने टॉस जिंकलेला आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 6 षटकांची मॅच आहे. पहिला सामना जिंकलाय, दुसरी मॅच गमावली. महत्वपूर्ण मॅच आहे. डुवाडायचा सामना. किती धावांचं टार्गेट द्याल? 80 धावांचं टार्गेट. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली. खरं तर या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहता आणि प्रतिस्पर्धी देखील संघ आपण पाहिलं तर एक ताकदवान आहे. त्याच टीमला मला वाटतं तुम्ही पहिल्या मॅच मध्ये देखील पराभूत केलं होतं आणि इथे आपण पाहिलं तर सामना सनीभाऊ कांबळे यांच्या टीमला आपण पराभूत करत या स्पर्धेत आपलं वर्चस्व कायम ठेवलं होतं. तर प्रतिस्पर्धी टीम बद्दल काय सांगाल आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धेचं आयोजन नियोजन खूप छान आहे आणि समोरची टीम पण संघ मालक माझ्या घरचेच आहेत, म्हणजे जवळचे एकदम. असं काय नाही, ती पण टीम आपलीच आहे. थँक्यू. बेस्ट ऑफ लक चेतन भाऊ. खूप साऱ्या शुभेच्छा. अकीब आपल्या समेत आहेत. अकीब टॉस पराभूत आहेत. प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचं. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असा? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण घेण्यासाठी आलो होतो इथे, पण आता त्यांनी आम्हाला दिली क्षेत्ररक्षण आलंय ते आम्ही त्याच्यानंतर 40 ते 50 रनापर्यंत अडवण्याचा प्रयत्न करू नक्कीच. अकीब अगोदर डुवाडायची मॅच खेळून तुम्ही तिथे विजय मिळवला. एक टी20ची मॅच आपण पाहिली. ही देखील डुवाडायची लढत आहे. जिंकावं तर लागेल. जिंकलात तर क्वार्टर फायनल खेळायला मिळेल. त्याबद्दल काय सांगशील आणि काय स्ट्रॅटेजी असेल प्रतिस्पर्धी टीमच्या विरुद्ध? नक्कीच स्ट्रॅटेजी प्रत्येक प्लेअरला सांगितलेलं आहे आपला नॅचरल गेम खेळा, एक्स्ट्रा काही करायची गरज नाही आहे. नॅचरल गेम खेळले ऑटोमॅटिक आपण जिंकणार आहे. आणि संघ मालकांचा चांगला प्रतिसाद भेटतोय. संघ मालकांचा असं काही कुणावरती प्रेशर नाही आहे की मॅच जिंकलीच पाहिजे किंवा तुम्ही असा खेळ करा तसा करा. त्यामुळे आम्ही त्यांचं पण एक आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे चान्स दिलाय आणि नक्कीच आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. अकीब शेवटचा प्रश्न. प्रतिस्पर्धी टीमनं सकाळच्या सत्रात 100 प्लस केलं, म्हणजे 100 प्रथमतः त्या टीमनं बनवलंय आणि तिला रोखण्याचं आव्हान आहे. त्यामुळे गोलंदाजीत कशा प्रकारे गोलंदाज असतील आणि टीम मध्ये काय चेंजेस काय सांगशील? आमच्याकडे समीर जगताप हा एक्सपिरियन्सवाला प्लेअर आहे. तो सगळ्या बॉलर्सला गायडन्स चांगला करतोय आणि बाकीचे प्लेअर थोडे त्याला ज्युनियर आहेत आणि तो त्यांना बरोबर सांभाळून खेळतोय. त्यामुळे आम्ही 40 ते 50 पर्यंत अडवण्याचा प्रयत्न करू नक्कीच. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा अकीब यांना, चेतन भाऊ यांना. मान्यवरांचा देखील मनापासून आभार. अतिनभाऊ रोकडे यांना विनंती केला ते आपण संपर्क करा. टॉस झालेला आहे. अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशनने टॉस जिंकलाय. बॅटिंगचा निर्णय घेतलाय तर हेमंतभाऊ भोसले स्पोर्ट फाउंडेशन संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केले. AR ट्रॅकर टाळगाव चिखली, अतिनभाऊ रोकडे स्पोर्ट फाउंडेशन टीम आपण या. चला विनंती. आता आपण मॅचला लगेच सुरुवात करतोय. सामना इथे आपण सुरू करतोय. अधिकचा वेळ न घेता आपण पाहिलं तर इथे मॅच सुरू होईल. टॉस अधिकाने आपण संपन्न केला. यानंतरचा सामना आपण पाहतोय. 6 षटकांची मॅच आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळेल. जान क्रिकेट शान क्रिकेट हे ब्रीद वाक्य उर्वशी बाळगत स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व इथे आपण पाहिलं तर संपन्न होतंय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय पिंपरी चिंचवड टेनिस बॉल असोसिएशनचे अध्यक्ष कैलासभाऊ लांडगे, राजमुद्रा क्रिकेट क्लब भोसरी आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्वप्रथम
बिनविरोध नगरसेवक तुम्हा सर्वांच्या हक्काचं युवा नेतृत्व आणि संघर्ष योद्धा रविभाऊ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते सन्माननीय राहुल शेठ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहिलं तर हा क्रिकेटचा भव्य दिव्य देदीप्यमान सोहळा तो देखील आपण पाहिलं तर संपन्न होतोय. पहिल्या दिवशी 4 टीम खेळल्या, आज 4 टीम खेळत आहेत. उद्या आणि परवा प्रत्येकी 4 टीम खेळताना पाहायला मिळतील. प्रत्येक दिवशी एक संघ तो मात्र आपल्या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल. चला विनंती, आता मॅच होते सुरू. सामन्याला आपण इथे सुरुवात करतोय. एका लाईनीत एका ओळीत आपण मैदानचा ताबा घ्या. चला, क्षेत्ररक्षण करणारी टीम हेमंतभाऊ भोसले स्पोर्ट फाउंडेशन टीम एका लाईनीत एका ओळीत आपण मैदानचा ताबा घ्या. सामन्याला आपण इथे लगेच सुरुवात करतोय. गोलंदाज श्रेयस यांना विनंती आहे, त्यांच्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. प्रदीप सरांच्या शुभ हस्ते आपण 500 रुपयांचं बक्षीस होतं ते देखील आपण इथे देऊन आपण सन्मानित करतोय. आज सुमित सुतार सरांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस या ठिकाणी श्रेयसला देतो. त्याने जबरदस्त गोलंदाजी केली आणि त्याला आपण 500 रुपयांचं रोख कॅश पारितोषिक इथे आपण देऊन सन्मानित करतोय. श्रेयसच्या गोलंदाजीचं कौतुक करत प्रदीप सरांनी 500 रुपयांचं बक्षीस त्याला दिलंय. या स्पर्धेतील एक उभरता नवोदित खेळाडू आहे, रायझिंग स्टार, आणि त्याला आपण 500 रुपयांचं कॅश प्राइज इथे मात्र देऊन सन्मानित करतोय. वेल प्ले, कॉंग्रॅच्युलेशन श्रेयस, तुला देखील खूप साऱ्या सदिच्छा, शुभेच्छा. चला आता मॅच सुरू करतोय आपण. आकिब भाई, हेमंतभाऊ भोसले स्पोर्ट फाउंडेशन टीम आपण एका लाईनीत एका ओळीत मैदानचा ताबा घ्या. तर बॅटिंग करणारी टीम अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन संघ, आपले सलामीचे आघाडीचे बॅटर आपण मैदानात पाठवा. सामन्याला आपण सुरुवात करतोय. 6 षटकांची मॅच आहे, 6 ओव्हरचा सामना, 36 चेंडूंचा एक डाव तो देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत. आणि लगेचच मॅचला आपण इथे सुरुवात करतो. ऑफिशियली अंपायर मैदानात पोहोचलेला आहे. सामना देखील आपण लगेच सुरू होताना पाहणार आहोत. चला विनंती, आता मॅचला आपण इथे सुरुवात करतोय. सामना देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळतोय. सलामीचे आघाडीचे बॅटर मैदानात पाठवा. लगेच आपण मॅच सुरू करतो. लगेचच इथे सामन्याला देखील आपण सुरुवात करतोय. दुपारचं सत्र आपण पाहिलं तर इथे मैदानात आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते आणि दुपारच्या सत्रात सामना तो देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत. 2 ताकदवान प्रतिस्पर्धी आपल्याला पाहायला मिळतील. अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन आणि हेमंतभाऊ भोसले स्पोर्ट फाउंडेशन या 2 टीमला देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत. या ट्रॅकर अर्थातच अतिनभाऊ रोकडे स्पोर्ट फाउंडेशन टाळगाव चिखली हा संघ देखील आपण पाहिलं तर हॅलो, पाहू शकतो आपण महाराष्ट्र प्रीमियर लीग सारखी दर्जेदार आणि मानाची मोठी स्पर्धा देखील खेळून आपलं संपूर्ण पिंपरी चिंचवड परिसराचं, पुणे परिसराचं नाव देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेणारे पाहू शकतो आपण मनोज यादव आणि सोहम जांभळे या दोन्ही खेळाडूंना देखील खेळत असताना आपण आता पाहणार आहोत इन ऍक्शन. तर प्रामुख्याने उपस्थिती अंडर-23 देखील क्रिकेट खेळून अगदी रणजी क्रिकेट पर्यंत देखील प्रवास या खेळाडूंचा देखील आपण पाहणार आहोत. आणि आता सध्याच्या घडीला इन ऍक्शन मध्ये देखील अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाला ते जॉईन होतात. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत.
सामन्याला देखील आपण पाहिलं तर इथे सुरुवात होताना पाहायला मिळते. आजच्या दिवसातील दुपारचं सत्र आपण पाहतोय. सामना देखील आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. एका बाजूला अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन संघ आपण पाहतो, एका बाजूला हेमंतभाऊ भोसले स्पोर्ट फाउंडेशन, या दोन टीम आपण पाहतो इथे मैदान होती. आणि सामन्याला देखील आपण पाहिलं तर सुरुवात ती मात्र होताना पाहायला मिळते. हेमंतभाऊ भोसले यांच्या मालकीचा संघ तर अमरभाऊ काटे यांच्या मालकीचा संघ आपण इथे मैदान ती पाहतोय. पहिला चेंडू आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट किपर कडनं छोटी चुकी ती देखील आपण इथे मैदान ती पाहतोय. झेल देखील आपण पाहिलं तर सुटला गेलाय. कॅच देखील आपण पाहिलं तर इथे ड्रॉप होताना आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक धाव ती मात्र मैदान ते येताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते सुरू आहे. धावफलक होते आणि स्कोर कार्ड ती पहिलं षटक ते देखील आपण पाहतोय. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. लेग बिपर विकेट साठी प्रचंड मोठं अपील ते देखील आपण पाहिलं तर केला. ते टीव्ही अंपायर कडे मागणी केली. थर्ड अंपायर कडे देखील आपण पाहिलं तर इथे रिव्ह्यूचा वापर केला जातोय. डिसिजन आपण पाहिलं तर पेंडिंग वरती आहे. टीव्ही अंपायर काय निर्णय कळवतील ते देखील आपण इथे मैदान ती पाहणार आहोत. धनंजय काळे, स्वप्नील खोळे ही जोडी आपण पाहतोय बॅटिंगला. तर समीर जगताप नावाचा गोलंदाज इथे आपण पाहिलं तर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक तो इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. समीर जगतापला आपण पाहतो गेले कित्येक वर्षे तो टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करतोय. पिंपरी चिंचवड परिसरातील एक तेजपुंज तारा म्हणून देखील आपण त्याला सातत्यानं पाहतोय. आणि विशेषतः सध्याच्या घडीला व्यावसायिक क्रिकेटमध्ये आणि प्रोफेशनल क्रिकेटमध्ये समीर जगतापला देखील आपण सातत्यानं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हर करताना पाहतोय. सातत्यानं चांगली गोलंदाजी ते देखील आपण करताना त्याला मात्र पाहतोय. डिसिजन देखील आपण पाहिलं तर पेंडिंग वरती आहे. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच विनोद जाधव सर आपण पाहिलं तर इथे काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहणार आहोत. टीव्ही अंपायर चेक करतायत. त्यानंतर लगेचच आपण पाहिलं तर जसा निर्णय येईल तसा सांगितला जाईल. तोपर्यंत क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण फिल्डिंग सजून घ्या. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण वेळ वाचवणं इथे गरजेचं आहे. कारण का या दोन टीम पैकी जो संघ इथे विजेता होणार आहे, जी टीम इथे मात्र जिंकणार आहे, तो संघ क्वार्टर फायनलची मॅच इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. उपांत्य फेरीचा सामना त्या टीमला मात्र खेळावा लागणार आहे. कोणती टीम मात्र आज बक्षीस पात्र फेरीत पोहोचेल, कोणता संघ मात्र प्राइज मध्ये आपल्याला सहभागी होताना पाहायला मिळेल, कोणती टीम मात्र सेमी फायनलला दाखल होईल ते देखील आज आपण इथे मैदान ती पाहणार आहोत. सामना क्रमांक 5 सुरू आहे. त्यानंतर सामना क्रमांक 6 तो देखील आपण पाहणार आहोत. टेक्नॉलॉजीच्या आधारे आपण पाहिलं तर तिसरे पंच कळतात. नॉट आउट, मिसिंग ऑफ स्टंप. चेंडू आपण पाहिलं तर तिथे टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर जाताना पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. निर्णय देखील आपण पाहिलं तर इथे पंचांनी चरू कळवलाय आणि तिथे आपण पाहिलं तर धावा त्या मात्र येताना पाहायला मिळतात. लेग बायच्या रूपाने धावेल. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो समीर जगताप. सामना देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते सुरू आहे. एक चांगली गोलंदाजी समीर जगताप कडनं देखील आपण इथे मात्र सातत्यानं पाहिलेलं आहे. प्रथम क्रमांक आपण पाहतो या स्पर्धेत 71,000, द्वितीय क्रमांक 51,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी 31,000 रुपये हे पारितोषिक देखील आपण पाहतोय. गोलंदाज समीर जगताप आपण पाहिलं तर पहिलं षटक करतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1. चांगला चेंडू होता, बॅकफूट होती, जात कव्हर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र केला टीप एक्स्ट्रा कव्हरला आणि तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल होती. अमरभाऊ काटे आपण पाहिलं तर आज सकाळपासून उपस्थित आहेत. संघाचे संघ मालक आहे. प्रचंड क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व म्हणून आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग मध्ये गेली 2 पर्व संघाचं संघ मालकीत्व घेणारे दोनही संघ मालक एकमेकांच्या विरोधात आता आमने सामने आहेत. यावेळीचा चेंडू होता. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न, फायदा उठवलाय. चेंडू मात्र चाल डीकेच्या बॅट मधून षटकार.
थँक्यू, धन्यवाद. दिलसे पहिलं षटक आपण पाहतो सुरू आहे. धावपल कोती धावा देखील बनवल्या जातात. 8 धावा त्या मात्र धावपल कोत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय. समीर छक्तापरती हल्ला करण्याचा प्रयत्न तो देखील आपण पाहिलं तर केला जातोय. 4 चेंडू 8 धावा 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. 6 ओव्हरचा सामना तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळतोय. दोन्ही टीमच्या स्टार्कच जर आपण पाहिल्या तर प्रचंड ताकदवान टीम आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण पाहिली. अकी पटेलच्या नेतृत्वाखाली मैदान उतरलाय संघ. टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिले तर थोडंसं पिचिंग होणार होता. विकेट किपरच्या हातात जाईल. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू तो देखील आपण इथे मैदान ती पाहतोय. 5 चेंडू आणि 8 धावा. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर संपेल. पहिल्या क्रमांकाचं पहिले षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 1 चेंडू बाकी आहे. 5 चेंडू आपण पाहिलं तर इथे टाकले गेलेत. 8 धावा त्या मात्र धावपल कोत आहेत. समीर छक्तापच्या षटकातील शेवटचा चेंडू इथे देखील आपण पाहिलं तर फटका मात्र खेळलाय. सरळ बॅटने सवर जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय. मिडन मधून चेंडू मात्र चाल टीप लॉंगॉनला तोपर्यंत एक सिंगल येते. फेकी सुरेखा बॅकअप थोडासा खराब आहे. तोपर्यंत काही धावा येतात. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर संपेल मैदानावरती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय. अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन संघ इथे आपल्याला बनवताना पाहायला मिळतोय. बिनबाद 9 धावा त्या मात्र धावपल कोत आहेत. पहिलं षटक आपण पाहिलं तर संपले. अजय पवार सर इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या समोर आहेत. अजय सर पहिलं षटक संपले. 9 धावा धावपल कोत आहेत. बॅटिंग करणारी टीम प्रयत्न करते एक मोठी धावसंख्या उभा करण्याचा, परंतु गोलंदाजी करणाऱ्या टीमला देखील इथे कमबॅक करावं लागेल. किती धावांचं टार्गेट असेल, काय सांगाल या मॅच बद्दल? प्रथमतः धन्यवाद उत्तम सर. आणि खऱ्या अर्थाने आपण हा सामना पाहतोय बेस्ट वर्सेस बेस्ट. कारण की अमरभाऊ स्पोर्ट्स फाउंडेशन हा देखील तेवढाच तगडा संघ आहे आणि त्यांच्या बाजूला एक विजय प्राप्त करत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तो हेमंत भाऊ भोसले. अगोदरच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती आणि अमर भाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशनने 100 धावा बनवल्या गेल्या होत्या. निश्चितच हे बॅटल पाहणं फार गरजेचं राहील. जो जिंकेल हो यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चित होता. चेंडू काय काळ हवेमध्ये तिथे क्षेत्ररक्षक मिड ऑफच्या मध्ये पकडेल, झेल आणि संपवेल. इथे फलंदाजाचा खेळ खेळ आणि खेळ. थँक्यू, धन्यवाद. डीचे पहिलं षटक आपण पाहिलं तर संपले. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडू होती. विकेट टेकर अमोल कर्डिले इथे आपल्या संघाला विकेट मिळून देतो. तर बॅटिंग साठी आपण पाहतोय इन ऍक्शन ज्यानं नुकतीच महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळल्याने आपल्या पिंपरी चिंचवडचं नाव महाराष्ट्र राज्यात आपण पाहिलं तर सातत्यानं करणारा, लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटची सांगड घालणारा मनोज यादव इथे आपण पाहिलं तर बॅटिंग साठी मैदानात येतोय. MPL ची स्पर्धा त्यानं खेळलेला आहे. महाराष्ट्र प्रीमियर सारखी नामांकित क्रिकेटची स्पर्धा खेळून तो इथे आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी किट मध्ये देखील आपण त्याला पाहू शकाल. अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन टीम कडनं मनोज यादव इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी इथे आपण पाहिलं तर बॅटिंग साठी देखील तो पाहायला मिळतोय. इन ऍक्शन ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकाल. अमोल कर्डिले टू मनोज यादव. चांगला चेंडू होता. फटका देखील आपण पाहिलं तर खेळलाय. खरं तर लेदर क्रिकेटचे खेळाडू या प्रकारचे स्ट्रोक सातत्याने खेळतात. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट करतं. डॉट बॉल ते फारसे होत नाही. एकेरी दुहेरी धावांना देखील इथे आपण पाहिलं तर स्कोर कार्ड पुढे नेण्याचा प्रयत्न मनोज यादवचा, स्वप्नील खुळेच्या सोबतीला. अमर सर, चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल का? महाराष्ट्र प्रीमियर लीगचा खेळाडू इथे इन ऍक्शन आपण पाहतोय मैदानावरती. निश्चितच महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थाने आपल्या नावाचा बोलबाला ज्या खेळाडूने केलेला आहे असा हा मनोज यादव. आणि निश्चितच दोन्ही संघ तगडे, ताकदवान आणि 2 फौजा खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दोन्ही संघाचे सेनापती देखील उत्सुक आहेत आणि क्रिकेटचा खऱ्या अर्थाने रणसंग्राम. या वेळेला चेंडू होईल फवार पोस्ट सीमारेषा पार येतोय. षटकार 6 धावा.
आपण बघतोय इन ऍक्शन मोडवर स्वप्नील खोळे आणि खऱ्या अर्थाने या फटक्याने मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना खोळ लावण्याचं काम स्वप्नील खोळेच्या फलंदाजीने केलेले. 2 चेंडू आतापर्यंत खेळलेले 7 धावा आपण पाहतोय धावफलकावर आणि दुसरं षटक इथे मार्गस्थ असताना 16 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. उत्तम सर. आता आपण स्वप्नील देखील बॅट खोलताना पाहायला पुन्हा एकदा खोलवर डब्यात चेंडू होता आणि चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या रिजनमध्ये. एका धावेसाठी एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल. 17 धावा. इथे आपण पाहिलं तर स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या शुभागमन होते पिंपरी चिंचवड टेनिस बॉल खेळ असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय कैलास भाऊ लांडगेंचे मार्गदर्शक आणि या स्पर्धेला विशेष सहकार्य करणारे वेळोवेळी या स्पर्धेच्या पाठीशी खंबीरपणे आणि भक्कमपणे उभे असणारे सन्माननीय सुनील भाऊ परांडे, संतोष भाऊ गायकवाड या दोन्ही मान्यवरांचं इथे शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती केला ते आपण व्यासपीठात आणि स्थानापन्न व्हा. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वामध्ये आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. अमोल सर इथे आपण पाहिलं तर दुसरं षटक सुरू आहे. अमोल कर्डीला गोलंदाजी करतोय. हा गोलंदाज विकेट टेकर गोलंदाज आहे. पिंपरी चिंचवड परिसरात त्यानं चांगलं प्रभुत्व मिळवलेलं आहे आणि चांगलं प्रभावित केलं गोलंदाजीतून फलंदाजीतून. दुसरं षटक तो करतोय. 1 गडी बाद 18 शेवटचा चेंडू इथे आपण पाहिलं तर सोडून दिला. वेल लेप केलाय पंचकवता डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतो मैदानावरती. स्वप्नील खुळेला 1 डॉट बॉल होते. षटक क्रमांक देखील संपेल. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 18 धावा. निश्चितच अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन 2 षटकांचा खेळ संपलाय. 18 धावा धावफलकावर लागलेले आहे आणि खऱ्या अर्थाने कडवं आव्हान अमोल कर्डीने दिलं होतं. अमोलच्या एका चेंडूवर षटकार जरूर आला होता पण त्याच्यानंतरची गोलंदाजी अमोलने केली आणि धावा फक्त खर्च केले तरी 1 षटकार खाल्ल्यानंतर देखील फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केला. 1 गडी बाद केला आणि निश्चितच जे हिरवगाळ गालीच्या हंतरलेलं मैदान आपण मैदान पाहतोय. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर थोडस चरोलीपासून दूरवर असलेलं ग्राउंड आहे. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर संपूर्ण खेळाडूंचा प्रेक्षकांच्या मरगळ गाजवण्याचं काम या मैदानाने केलेलं आहे. यावेळेला एका हाताने हलक्या हाताने खेळायला फटका 1 धाव निश्चितच मिळेल. हो यावेळेला आखळत बॅट खेळण्याचा प्रयत्न निश्चितच तिथे झेल सुटला गेलाय. मिळेल तिथे 1 धाव आणि स्वप्नील घोळेच्या बॅटमधून आला फटका. मिस टाइम स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटला. धावसंख्येमध्ये वाढ होईल. 20 धावा आपण धावफलकावर पाहतोय. एका गडीच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केले होते समीर जगताप. आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या समीरने. गडी बाद नव्हता गेला पण या षटकामध्ये निश्चितच संधी असणार. यावेळेला पुन्हा एक स्क्वेअर कट चेंडू होतोय फरार. तिथं सीमारेषे जबाब. निश्चितच सुंदर असं क्षेत्ररक्षण डीप पॉईंटच्या रिजन मध्ये आपल्याला क्षेत्ररक्षण करताना खेळाडू पाहायला भेटला. तिथे 1 धाव मिळेल. एका धावेने आकडे बदलताना आणि धाव संख्येमध्ये वाढ होईल. 2वर 2 22 एका गडीच्या मोबदल्यामध्ये 2 धावा आणि 2 धावांच्या मधून 22 धावा. हो पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये कॉपी पेस्ट. तिथे क्षेत्ररक्षक असणारी ज्या प्रकारचं जाळं विणलं गेलं गोलंदाजाने त्या प्रकारची फिल्डिंग आणि मिळेल ती फक्त आणि फक्त 1 धाव. आणि आपण पाहतो धावफलकावर 23 धावा एका गडच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक इथे मार्गस्थ. अमर भाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन एका बाजूला तर हेमंत भाऊ भोसले स्पोर्ट्स फाउंडेशन एका बाजूला. हो यावेळेला खोलवर डप्प्याचा चेंडू होता. अगदी ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. निर्धाव आणि निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. आणि ह्या चेंडू नंतर डॉट स्वरूपातील चेंडू 23 धावा. हो यावेळेला लोअर फुलटा चेंडू होता त्याला टोलवून दिलाय. तिथे काहीस गचा असं क्षेत्ररक्षण. चेंडू 1-2 का 4 करत पोहोचतोय सीमारेषा पार. येतोय 4 4 आणि 4.
Sam. थँक्यू, धन्यवाद. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो समीर जगतापवरती. आज प्रचंड मोठा हल्ला तो आपण सातत्यानं पाहिलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 1 गडी बाद 27. उर्वरित 3 षटकांचा देखील आपण पाहिलं तर या पहिल्या डावाचा खेळ मात्र बाकी आहे. व्यासपीठावरती आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी करतोय. डिजिटल महाराष्ट्राचे पत्रकार, एक निर्भीड पत्रकार सन्मान्य सागरची बाबर सरांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करतोय. आणि तो सन्मान करण्यासाठी या स्पर्धेचे मार्गदर्शक कैलासभाऊ लांडगे यांचे मार्गदर्शक सन्मान्य सुनील भाऊ परांडे, संतोष भाऊ गायकवाड या दोन्ही अतिथींच्या शुभ हस्ते महाराष्ट्र डिजिटलचे पत्रकार सन्मान्य सागरची बाबर सरांचा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न केला जातोय. या स्पर्धेचं एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना त्या ठिकाणी सन्मानित करतोय. त्यांना विनंती केली जाते की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. सुनील भाऊ परांडे, संतोष भाऊ गायकवाड या दोन्ही अतिथींच्या शुभ हस्ते आपण डिजिटल महाराष्ट्राचे निर्भीड पत्रकार सन्मान्य सागरची बाबर सर यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आपल्या लेखणीतून समाजाच्या खरं तर अनेक अविरत न्यूज आणि बातमी आपल्यापर्यंत पोहोचवणारे डिजिटल महाराष्ट्राचे निर्भीड पत्रकार सागरची बाबर सरांचा विशेष सन्मान त्या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्यांचा देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित राहिलात त्याबद्दल पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाच्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलकोती धावा देखील आपण पाहिलं तर बनवल्या गेल्यात. 1 गडी बाद 27 धावा धावपलकोती आहेत. तर षटक क्रमांक 4 इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळतोय. स्वप्नील खुळे 7 चेंडू आणि 13. मनोज यादवला आपण पाहतोय 5 चेंडू आणि 6. तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय अभय जाधव इथे आपल्याला पाहायला मिळतोय. सत्तावीस धावा धावपलकोती आहेत. 4थं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. अभय जाधव इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्कवरती मागील मॅचचे हिरो आहेत. मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवलाय. प्लेअर ऑफ द मॅचचा बहुमान मिळालाय. आणि त्यानंतर इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत मनोज यादव 5 चेंडू 6. स्वप्नील खुळे 7 चेंडू 13. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अडवलं चालेल तोपर्यंत एक सिंगल येते, एक धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो धावपलकोती. इथे आपण पाहिलं तर बनवलं जातात 28 रन लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी बाद 28 धावा. षटक क्रमांक 4 अभय जाधव टू स्वप्नील खुळे. यावेळीचा चेंडू होता विकेट मिळवतायत फलंदाज स्वप्नील खुळे. इथे मात्र होईल आउट. फलंदाज बाद. धन्यवाद डीसे. मकर संक्रांतीचा सण आपण पाहतोय. आकाशात हवेत प्रचंड उंच आणि भरारी घेणारे पतंग देखील आपण पाहतोय. आणि इथे धावपलक 2 गडी बाद 28. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. सोन चांबले इथे आता बॅटिंग साठी आपण पाहतोय. मनोज यादवच्या सोबतीला सोन चमाले इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू मैदान ते टाकलाय. विकेट किपरच्या हातात एक शॉर्ट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतो मैदानावरती. अभय जाधव इथे आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. सोन चमाले आणि मनोज यादव ही 2 बॅटर आपण पाहिलं तर बॅटिंग करतायत. यावेळीचा चेंडू होता. फटका मात्र केलाय. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदान ती पाहायला मिळत आहे. सोन जमाले आणि मनोज यादव ही जोडी देखील आपण इन ऍक्शन मैदान ती बॅटिंग करताना पाहतोय. मनोज यादव 6 चेंडू 7 धावा. सोन जमाले 2 चेंडू 1. अभय जाधवचं कौतुक आहे. 4 चेंडू 2 धावा खर्च करत 1 विकेट त्यानं मिळवली. स्वप्नील खुळेला त्यानं डगआउट कडे परतवलंय. इन ऍक्शन महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळलेला मनोज यादव आपण पाहतोय. अगदी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. रिव्हर्शिपचा प्रयत्न होता. स्विच हिटचा प्रयत्न होता. टॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू तो देखील आपण इथे मैदान ती पाहतोय.
या अगोदर जो सामना झाला ना त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता तो अभय जाधव, तोच गोलंदाजी मानकर. यावेळेला इनसाइड आउट पुढे सतत खेळण्याचा प्रयत्न निश्चित होता. तिथे नासिर चेंडू खाली येईल आणि खऱ्या अर्थाने करणार नाही, कुठलीही चूक भागवेल येते मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी विकेटची भूक. साहिल की बत्तियां बुझा के बस ट्रिप लैंड दुनिया दी परवाह कभी नहीं करीदा खुश होके जीना ना कि सड़ मरीदा. क्रमांकाचे षटक आपण पाहिलं ते संपले गेलेत. मनोज यादवला आपण पाहतोय थोडासा नाराज थोडासा निराश होताना पाहायला मिळतोय. 87.50च्या स्ट्राईक रेटनं 8 चेंडूत 7 धावा बनवत तो इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. सोन जमालीच्या सोबतीला बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर ऋषभ महाडिक येत आहेत. पहिल्या मॅचचे हिरो आहेत. पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक त्यानं ठोकलं. या स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी करणारा बॅटर ऋषभ महाडिकला आपण पाहतोय. तर गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहिलं तर श्रेयश अंबिल धगे इथे आपल्याला पाहायला मिळतोय. याही गोलंदाजाने इम्प्रेस केल्या संपूर्ण स्पर्धेत. यंग टॅलेंट यंग स्टार पहिला चेंडू होता तो देखील मात्र केलाय. सोनच्या बॅट मधून एक टप्पा घेत अडवलाय आणि तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. PCTCA चे कमिटी मेंबर सागरची दातीर यांचे शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 5वं षटक सुरू आहे. 3 गडी बाद 30 धावा. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. ऋषभ महाडिक आणि सोन चमाले ही जोडी देखील आपण पाहतोय बॅटिंग करताना. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिलं तर 43 दाखवतोय. किती बनवल्या जातील परंतु यावेळेस ऋषभ महाडिक ऑन फायर. चेंडू मात्र साईल सीमारेषेच्या जवळ अडवलाय आणि तोपर्यंत काही धावा इथे आपण पाहिलं तर पळून पूर्ण केल्या जात आहेत. टेक्नॉलॉजीच्या आधारे चेक केलं जाईल का ते देखील आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांकडे देखील आपण पाहिलं तर इथे रेफर केलाय. थर्ड अंपायर तो देखील आपण पाहिलं तर इथे घेतलेला आहे. डिसिजन पेंडिंग वरती आहे. निश्चितच ज्या प्रकारचं एफर्ट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलंय ना, प्रयत्न निश्चितच सुरेख होता. कौतुक करावं लागेल कारण की ज्या प्रकारचं वेळेवर उडी ज्यांनी घेतली. हो आपण आणि निश्चितच आपल्या संघासाठी धावा इथे फिल्डरने सेव्ह केलेले एकदम जोरदार झाले पाहिजेत. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून केले गेले. राज शिंदे आपण पाहतोय राजच्या माध्यमातून या वेळेला पुन्हा एकदा एक मोठा फटका. चेंडू काही काळ हवेमध्ये पुन्हा एकदा फलंदाज बॅक टू दी पवेलियन. OUT आउट. पाचवं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 4 गडी बाद 31 धावा होत आहेत. ऋषभ महाडिकच्या सोबतीला न्यू बॅटर बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर मैदान दाखल होतोय. सोन समाले आपण पाहिलं तर बाद झालाय. 4 चेंडू केला 2 धावा त्याने देखील आपण पाहिलं तर इथे बनवलात. ऋषभला खरं तर या मॅच मध्ये आता एक मोठी इनिंग खेळावं लागेल. चेंडू मात्र फार कमी आहेत. 5वं षटक सुरू आहे. पहिल्या डावातील शेवटचे 9 चेंडू ते आपण पाहिलं तर बाकी आहेत. श्रेयश अंबिल दगेचं कौतुक आहे. 3 चेंडू टाकत 2 धावा खर्च करत 1 विकेट त्यानं मिळवली. 1 फलंदाज त्यानं मात्र बाद केलाय. निश्चितच आता या स्पर्धेतील सर्वाधिक युवा गोलंदाज आहे आणि अगोदरच्या सामन्यामध्ये देखील फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या डेथ ओव्हर मध्ये आणि आता देखील डेथ ओव्हर मध्ये उत्कृष्टरित्या गोलंदाजी करताना काय सांगाल सर?
नाही, श्रेयसकडे आपण पाहिलं तर एक तेज तर्रार गोलंदाजी करण्याची क्षमता आहे, अचूकता सगळ्या योग्य टप्पा आणि टप्प्यावरती प्रचंड नियंत्रण तो करतो. फलंदाजांना मोठे फटके तो खेळू देत नाही, प्रेशर निर्माण करतोय, दबाव दडपण बनवताना पाहायला मिळतोय. काही डॉट बॉल करतो आणि एकेरी दुहेरी धावा आल्या की बॅटिंग करणारी टीम तिथे आपण पाहिलं तर थोडीशी प्रेशर निर्माण होताना पाहायला मिळते. पंच कळतात. व्हाईट बॉल एक खराब चेंडू आपण पाहतोय. अतिरिक्त अवांतर धाव येते, आकडे बदलतात, स्कोर कार्ड पुढे जातोय. 4 गडी बाद 33वा षटक क्रमांक 5. 4.4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 8 चेंडू पहिल्या डावातील. ओरपी चेंडू होता, सर्व बॅटनं हवेत उडवलाय. टीप लॉंग ऑफ, डाऊन दी बॉल, टीप लॉय, आणखीन एक सेल, अजून एक विकेट श्रेयसच्या खात्यात. फलंदाज बाद. ऋषभ महाडिकला देखील परतावा लागेल. श्रेयस काय कमालीची गोलंदाजी करतोय. रोहित वाघमारेच्या सोबतीला न्यू बॅटर इथे आपल्याला मैदानात दाखल होताना पाहायला मिळतो. रोहित राठोड तो देखील इथे आपण पाहतो मैदानावरती. 5 गडी बाद 33वा षटक क्रमांक 5 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. शेवटचा एक चेंडू श्रेयसच्या षटकातील इथे आपण पाहिलं तर बाकी आहे. करंट 100 आपण पाहतोय 6.83चा. बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय. अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन संघ थोडस बॅकफुट होते आहे, थोडस पिछेड होते आहे. 33 धावा 5 गडी बाद. 5वं षटक सुरू आहे. एक चेंडू तो देखील आपण पाहिलं तर इथे मात्र बाकी आहे. शेवटचे काही चेंडू देखील आपण पाहिले तर बाकी आहेत. पहिली इनिंग पहिला डाव देखील आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय कॅप्टन संगनायक चेतन शिंदेनं आणि तोच संघ आपल्याला प्रथमतः पहिल्या डावात करतोय बॅटिंग. यावेळीचा चेंडू होता श्रेयसचा. पुन्हा डॉट बॉल. ज्या गोष्टीची चर्चा आपण करत होतो ना, श्रेयस इथे कमबॅक करताना पाहायला मिळते. 5 षटकांचा खेळ संपेल. 5 गडी बाद 33 धावा. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. निश्चितच सर, आपण पाहिलं ज्यावेळेला टॉस झाला त्यावेळेला संघनायक चेतन शिंदे यांनी सांगितले होते की कमीत कमी 80 धावा आम्ही बनवणार आणि निश्चितच त्या जे टार्गेट सेट केलं होतं ते या ठिकाणी मैदानाच्या मध्ये फेल होताना आपल्याला पाहायला भेटतंय. तर नक्कीच आपण पाहिलं तर अमर सर चेतन यांनी सांगितलं की 80 बनवू. आकिबनी बी सांगितलं की आम्ही त्यांना 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. या गोष्टी आपण पाहिलं तर पाहायला मिळत असतात. क्रिकेटच्या मैदानात आपण सातत्याने पाहत असतो. प्रत्येक कॅप्टनचा एक आत्मविश्वास असतो, एक सेल्फ कॉन्फिडन्स असतो की आपल्या टीमनं चांगली कामगिरी करावी, फलंदाजांनी धावा बनवा, हे प्रत्येक कॅप्टनला वाटत असतं आणि तोच प्रयत्न चेतनचा होता. त्यामुळे त्यानं टॉस झाल्यानंतर सांगितलं की आम्ही प्रथमतः बॅटिंग करू आणि 80 धावा बनवण्याचा प्रयत्न करू. का सकाळच्या सत्रात त्यांनी दमट वातावरणात, थंडीच्या वातावरणात पहिल्या डावात ज्यावेळेस पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग केली त्यावेळेस 100+ धावा बनवल्या होत्या आणि तोच कॉन्फिडन्स त्यांना होता. परंतु आकिबकडे जो गोलंदाजीचा तोफखाना आहे त्यावरती देखील आकिबला प्रचंड विश्वास होता आणि प्रत्येक गोलंदाज इथे विश्वासाला पात्र ठरलेत. समीर जगताप, अभय जाधव, या अगोदर आपण एक यंग टॅलेंट पाहिला, त्याने देखील श्रेयसने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याचबरोबर अमोल कर्डिलेला आपण पाहिलं. यावेळीचा चेंडूचा फटका खेळण्याचा प्रयत्न जमिनीच्या समांतर मिडविकेटला जाईल तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोते आकडे बदलतायत. 5 गडी बाद 35 धावा. निश्चितच 5 गडी बाद 35 धावा आणि 2 कडव्या संघांमधला हा सामना आपण पाहतोय. एका बाजूला अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन तर एका बाजूला हेमंत भाऊ भोसले. टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी आणि या वेळेला चेंडू जाईल थेट यश क्षेत्ररक्षक हातामध्ये. इथं फलंदाज होईल झेल, बाद, बाद आणि बाद. थँक्यू, धन्यवाद. डीचे षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर 6वं.
गोलंदाज इथे आपण पाहिलं तर जोरदार फटका चेतन शिंदे, जबरदस्त फटका, चेंडू सीमा पार, टायगर अभी जिंदा आहे, षटकार. थँक्यू, धन्यवाद डीचे. शेवटचा एक चेंडू बाकी आहेत. प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल चेतन एवढा उशिरा का बॅटिंगला आलाय, ज्याने षटकार टोकलाय. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा प्रहार आणि तिथे आपण पाहिलं तर धावा येतील डीप लॉंगॉनला. एक धाव दुसरीला बॅटर रनआउट, एकच धाव येईल. षटक क्रमांक संपेल 6व्या क्रमांकाचं. बनवल्या जातील 6 गडी बाद, 42 धावा आणि विजयासाठी टार्गेट मात्र ठेवले 36 चेंडू 43 धावा. थँक्यू डीचे, धन्यवाद डीचे सोनू. डीजे सोनूचा आभारी आहे. खूप चांगल्या प्रकारचे गाणे आपण पाहिले तर त्यांच्या माध्यमातून ऐकताय. डीजे अनिल यांचं देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. चेतन शिंदे देखील आपण ऑन स्क्रीन वरती पाहत आहे. थोडेसे नाराज आहेत, थोडेसे निराश आहेत, परंतु एक षटकार खेळत गेम चेंजर काय असतो तो पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न आपण त्यांच्याकडनं पाहिलेला आहे. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. 36 चेंडू मध्ये बनवलं गेला 42 आणि विजयासाठी आपण पाहिलं तर इथे बनवायच्या 36 चेंडू 43 धावा. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. निलेश भाऊ कुदळे आणि तानाजी भाऊ तापकीर या दोन्ही मान्यवरांच्या वतीने एक बक्षीस आहे. लागोपाठचे 3 षटकार खेळणाऱ्या फलंदाजाला 1000 रुपयांचे कॅश पारितोषिक या ठिकाणी आपण पाहिलं तर निलेश भाऊ कुदळे आणि तानाजी भाऊ तापकीर यांच्या वतीने या मॅच साठी असेल. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. टीम देखील क्षेत्ररक्षण करणारे मैदान दाखल होताना पाहायला मिळते. हेमंत भाऊ भोसले स्पोर्ट्स क्लब संघ आता बॅटिंग करेल तर अमर भाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन टीम ते देखील आपण पाहिलं तर मैदान ती दाखल होती. निलेश भाऊ कुदळे आणि तानाजी भाऊ तापकीर देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेला आवर्जून उपस्थित आहे. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे आणि त्यांच्याच वतीने एक बक्षीस आहे. या डावासाठी लागोपाठचे 3 षटकार खेळणाऱ्या खेळाडूला 1000 रुपयांचं बक्षीस निलेश भाऊ कुदळे आणि तानाजी भाऊ तापकीर यांच्या वतीने आहे. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपला. 42 बनवले गेलात, 43 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दुसऱ्या इनिंग दुसऱ्या डावाला देखील इथे सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा आपण 2 सुमधुर गोड आवाज ऐकूया. त्यानंतर सुमितची सुतार सर आणि अतिची नरवाल सर हे दोन्ही कॉमेंटेटर यानंतर आपण दुसऱ्या डावासाठी या मैदानात ऐकणार आहोत. निलेश भाऊ कुदळे तानाजी भाऊ तापकीर यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांना 1000 रुपयांचं बक्षीस आहे. लागोपाठच्या 4 चौकारांना देखील 1000 रुपयांचं बक्षीस तानाजी भाऊ तापकीर यांच्या वतीने आहे. आकाश भाऊ बोंडू यांचा आम्ही मनापासून आभार आहोत. त्यांनी पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वामध्ये संघ मालकीती जाहीर केली, त्यामुळे त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार. पिंपरी चिंचवड टेनिस बास्केट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास भाऊ लांडगे आणि या स्पर्धेच्या वतीने आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार.
बॅटिंग करणारे देखील आघाडीच्या बॅटर आपण पाहिलं तर मैदानात उतरतात. पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूया दोन सुमधुर गोड आवाज. थँक्यू, धन्यवाद सर. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीसी नलगती सायास जावे वडंतरा सुख हेतो घरा नारायण ठाईच बैसुनी करायक चित्त आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ यावी ना आणि का अस्तापय साधन वाहतसे आड विठोबाची तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तू धडी घेतो वेदे. खऱ्या अर्थाने ज्यांनी संपूर्ण विश्वासाठी पसायदान मागितलं ते संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबर आहे. जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबर आहे. आणि या अलंकापुरीमध्ये सुरू असणारा हा टेनिस क्रिकेटचा महारण संग्राम पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 2 या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित सर्व क्रिकेट प्रेक्षक मायबाप वर्ग त्याचप्रमाणे सर्व खेळाडूंचं संघ मालकांचं आणि मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून स्वागत करून ड्रीम लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलेल्या देखील असंख्य क्रिकेट प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. आणि दुसऱ्या डावाला दुसऱ्या इनिंगला सुरुवात 36 चेंडू 43 धावांची गरज इथे मैदानावरती असेल. यावेळेसचा चेंडू तिथे आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र खेळला जातोय. एक सिंगल धावेने इथं संघाचा स्कोर कार्ड 1 या अंकावरती पदार्पण करेल आणि संघाचं धावफलक इथे मात्र उपड होताना पाहायला मिळेल. श्री गणेशा झालाय 43 धावांचा पाठलाग मैदानावरती करायचा आहे. रवी तळेकर गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळतोय तर 2 सलामीवीर आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ जगताप आणि अकिब पटेल हे 2 बॅट्समन मात्र आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. हेमंत भाऊ भोसले स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाकडनं 2 सलामीवीर बॅट्समन मैदानावरती आलेत. बॅटची कट तिथे मैदानावरती पाहायला मिळाली. मात्र चेंडू आपण पाहताय थर्डमॅन क्षेत्रामध्ये येताना पाहायला मिळाला. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहताय. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये केलं गेलं. सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळाली आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 2 धावा लागल्या गेल्यात. थेंबे थेंबे तळे साचे बून बून से बनताय सागर क्षणा क्षणांनी बनत युग. शून्यात वाढलं शून्यात जन्मलं शून्याचे करुण मंथन माहिती नव्हतं जगाला बसवा एकाच्या बाजूला येईल किंमत तयाला. यावेळेसचा चेंडू तिथे आपण पाहताय सुरेख फटका मैदानावरती खेळला गेला. अलॉंग द कार्पेट होता चेंडू आणि तिथे मात्र आपण पाहताय क्षेत्ररक्षक देखील चेंडू फील्ड करतोय आणि तिथे मात्र एक धाव घेतली नाही. मैदानाच्या आतमध्ये मात्र धावफलक स्थिर आहे. आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा पर्व क्रमांक 2चा थरार इथे मात्र सुरू आहे. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन समोर येऊन खेळायचा प्रयत्न होता बॅट्समन अकिब पटेल यांचा. मात्र चेंडू बॅटवरती आला नाही. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क जाणवला नाही आणि तिथे चेंडू डॉट बॉल आहे. आपण पाहताय पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग पर्व 2 मात्र पुढच्या वर्षी पर्व क्रमांक 3 याच ठिकाणी मैदानावरती खेळवलं जाणार आहे. सन्माननीय API अशोक गवारे सर त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस युवराज कोकाटे साहेब उद्योजक उत्तम मोरे सनीभाऊ कांबळे आकाश भोंडवे या 5ही मान्यवरांनी संघ मालकत्व जाहीर केलंय की पर्व क्रमांक 3 साठी आम्ही संघ मालक असणार आहेत. हे याच ठिकाणी या वर्षी मात्र डिक्लेअर केलेलं आहे. त्या सर्व मान्यवरांना मनापासून धन्यवाद असणार आहे. संघ मालकत्व स्वीकारल्याबद्दल. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 हा जो धगधगता थरार पुढच्या वर्षी खेळवण्यात येणार आहे त्यासाठी तुम्ही 5 संघ मालकांनी इथे संघ मालकत्व स्वीकारलं त्याबद्दल मनापासून आभार. यावेळेस मात्र उत्तुंग फटका मैदानावरती पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार आला आणि षटकाराच्या साह्याने धावफलकावरती 8 धावा नोंदवल्या गेल्यात. रवी तळेकर यांच्यावरती आक्रमण आहे. अकिब पटेल यांचं आक्रमण आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू 7 अंकावरती नाबाद. सिद्धार्थ जगताप आपण पाहताय 1 चेंडू 1. चेंडू हरवलाय का? नवीन चेंडू द्या. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. रवी तळेकर यांना आपण दिवसभराच्या सत्रामध्ये पाहिले. अतिशय दर्जेदार खेळ देखील रवी तळेकर यांनी केलाय. मात्र एका बाजूला आपण पाहताय हेमंत भाऊ भोसले स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाकडनं देखील अकिब पटेल सिद्धार्थ जगताप या जोडीनं देखील एक चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहताय चर्चा सुरू होतीये 5 संघ मालकांची आणि 6व्या क्रमांकाचे संघ मालक या ठिकाणी ऍड झालेत. गणेश हाडवळे यांनी देखील या ठिकाणी संघ मालकत्व पर्व क्रमांक 3 साठी स्वीकारलेलं आहे. अतिशय दर्जेदार नियोजन आयोजनामध्ये आपण पाहताय आणि
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वांनी या ठिकाणी 7वे संघ मालक या ठिकाणी असतील. अतिन भाऊ रोकडे यांनी देखील संघ मालकत्व स्वीकारले. पहा, अतिशय दर्जेदार नियोजन आयोजन तर असतं, मात्र संघ मालकांनी निवडलेला संघ या देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय उत्सुकता या ठिकाणी घेऊन येत असतो. एक जबरदस्त नियोजन आयोजनामध्ये आपण पाहतोय ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असते आणि सर्व काही आहे या स्पर्धेमध्ये. आपण पाहताय कोणत्या गोष्टीची कमी नाही, कारण पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय कैलास भाऊ लांडगे आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराने केलेलं देखणं आयोजन आपण या ठिकाणी पाहताय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय. हेमंत भाऊ भोसले स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचं धावफलक बिनबाद 8 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. सामन्याच्या गुणोत्तर प्रमाणाकडे आपण या ठिकाणी जाणार आहोत. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 30 आणि विजयासाठी बनवायच्यात 35 धावा. मनोज यादव आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 साठी इथे मात्र दाखल होईल. खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेटचा सार्थ अभिमान आहे. नुकत्याच झालेल्या MPL या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं त्याने आपल्या नावाचा दबदबा केला आणि एक विशिष्ट उंचीवरती जाऊन खऱ्या अर्थानं मनोज यादव या नावाने खऱ्या अर्थानं एक चांगला क्रिकेट खेळलाय. तो मात्र आज आपण पाहताय पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आहे. यावेळेस मात्र इथे आपण पाहताय उत्तुंग फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं निघून चाललाय थेट सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. थँक्यू. चौकार आला आणि चौकाराच्या साह्याने धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय. 12 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस बॅटची कड आणि तिथे आपण पाहताय क्षेत्ररक्षक पॉइंट रिटर्न मध्ये आहेत. शॉर्ट पॉइंटला तिथे मात्र चेंडू अडवला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती केलं जाईल. एक सिंगल येताना पाहायला मिळते आहे. अकिब पटेल इथे मात्र स्ट्राईक रोटेट करतील. जिंकणारे कधी शांत बसत नाही आणि शांत बसणारे कधी जिंकत नाही. तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे, प्रमाण आहे. तुका म्हणे रणी न पाहे मागे परतोडी. एकदा पुढे चाललं की मागे पाहायचं नाही, विजय मिळवत जायचा. दोन्ही संघांचा प्रयास आहे, दोन्ही संघांचे प्रयत्न आहेत. मात्र इथे आपण पाहणार आहोत या सामन्यातनं विजय कोण होणार आणि आजच्या दिवसाची क्वार्टर फायनल शेवटचा सामना कोणता संघ खेळणार प्रश्नचिन्ह आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या सामन्यामधनं मिळणार आहे. अकिब पटेल आपण पाहता एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, दुसऱ्या बाजूला मनोज यादव सारखा भेदक गोलंदाज मैदानावरती गोलंदाजी करतोय आणि प्रत्येक चेंडूवरती इथे मात्र सामन्याचं पारडं पलटलं जाते, बदललं जाते आणि चेंजेस मात्र मैदानावरती केले जात आहेत. परिवर्तन आपण पाहताय. क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहताय बदलली जाईल. कोणाचा अश्व इथं घोडदौड करेल तर कोणाचा अश्व इथं थांबेल या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्हाला हा सामना इथे सांगून जाणार आहे. अतिशय सुंदर कामकाज मात्र मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. यावेळेस स्विच हिट करायचा प्रयत्न होता, मात्र परफेक्ट बॅटवरती चेंडू मिडल होऊ शकला नाही. डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू मैदानावरती आलाय. 13 धावांवरती स्कोर कार्ड इथे स्थिर असणार आहे. षटक क्रमांक आपण पाहताय दुसऱ्या क्रमांकाचं मनोज यादवच्या हातामधनं हाताळलं जात आहे. अतिशय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि जबरदस्त कॅच अप्रतिम झेल टिपला जाईल आणि पहिल्या क्रमांकाचा गडी अकिब पटेल मैदानावरती बाद. विकास 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 जिंदगी है पहिला गडी मैदानावरती बाद झालाय. हेमंत भाऊ भोसले स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने इथं पहिला गडी गमावला. अकिबच्या रूपाने पहिली विकेट मैदानावरती आली. एक गडी बाद 13 धावा धावफलकावरती आहेत. उरलेले 26 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज मनोज यादवला मिळालेलं यश. यावेळेस हलक्या हाताने चेंडू मात्र इथे मात्र ढकलला जाईल. समीर जगताप आपण पाहताय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळालेत.
आणि एक सिंगलच्या साह्यानं धावफलकावरती 14 धावा आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा, उर्वरित 25 चेंडू आणि 29 धावांची गरज आपण या ठिकाणी पाहत आहे. डावखुरे हाताड आता मात्र सिद्धार्थ जगताप कशा प्रकारे फलंदाजी करतील हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट, सिनियर खेळाडूंचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट, ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन देणं म्हणजे क्रिकेट, संघात एकात्मता असणं म्हणजे क्रिकेट आणि स्वतःच्या कौशल्यावरती गर्व नसणं म्हणजे देखील क्रिकेट. आज तुम्ही हिरो आहात, उद्या विलन ठराल म्हणजे क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट, क्रिकेट म्हणजे शान, क्रिकेट म्हणजे अभिमान, क्रिकेट म्हणजे स्वाभिमान आणि 2 स्वाभिमान संघ इथं मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. एका बाजूला सिद्धार्थ जगताप, समीर जगताप ही जोडी मैदानावरती आहे, तर मनोज यादवचं षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय. एक गडी बाद 14 धावा. हेमंत भाऊ भोसले स्पोर्ट्स फाउंडेशन संघ दुसऱ्या डावासाठी फलंदाजी करत असताना सामन्याचं उर्वरित कॅल्क्युलेशन गुणोत्तर प्रमाण समोर येतंय. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 29 धावांची गरज. सोहम जमाले आपण पाहता मैदानावरती नवीन गोलंदाज इथे षटक क्रमांक 3 साठी मैदानावरती दाखल होतोय. उर्वरित सामन्याचं कॅल्क्युलेशन आपण पाहताय. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक, 29 धावा बडवायच्यात आणि आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग ही स्पर्धा पर्व क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. मात्र पुढच्या वर्षी जे काय पर्व क्रमांक 3 होणार आहे त्यासाठी या वर्षीपासून संघ मालकांनी आपली नाव नोंदणी निश्चित करण्यास सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत आपण या ठिकाणी पाहतोय सर्वप्रथम API आणि सार्थ अभिमान पोलीस सन्माननीय अशोक गवारी साहेबांनी कळवलंय माझा संघ देखील पुढच्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये असेल. महाराष्ट्र पोलीस युवराज कोकाटे, त्याचप्रमाणे उद्योजक उत्तम मोरे, सनीभाऊ कांबळे, आकाश भोंडवे, गणेश हाडवळे यांनी सांगितले संघ मालकत्व. रिव्ह्यू आपण या ठिकाणी पाहताय. तर पुढील वर्षासाठीचे संघ मालक देखील आपण या ठिकाणी कॉल करतोय. अमीर भाई खान, हेमंत भाऊ भोसले, नामदेव ढाके स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ देखील पुढच्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये असेल. त्याचप्रमाणे प्रशांत दादा सपकाळ यांनी देखील संघ मालकत्व पुढच्या वर्षीसाठी कळवलंय. सौरभ भाऊ शिंदे यांनी देखील संघ मालकत्व स्वीकारलेलं आहे. गणेश शेठ हाडवळे आणि अतिन भाऊ रोकडे या सर्व संघ मालकांचं आम्ही करतो मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार. OUT आउट अंपायर डिसिजन आलाय. फलंदाज इथे बाद असेल. दुसऱ्या क्रमांकाचा गडी मैदानावरती गमावलाय. पहा इथे पर्व आपण पाहताय पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं आणि आजचा दिवस क्रमांक 2 चालू आहे आणि आतापर्यंत 12 संघ मालकांनी या ठिकाणी सांगितलंय की पर्व 3 साठी पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वासाठी आम्ही संघ मालकत्व घेणार आहोत. पहा 2026 हा क्षण येणार आहे पण तत्पूर्वीच आधील वर्षी म्हणजे याच वर्षी आपण पाहताय इथे मात्र संघ नोंदणी आणि संघ मालकांनी त्यांचं स्थान इथे मात्र निश्चित केलंय. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, ऑन साइडला फटका येईल. शॉर्ट मिड विकेट मधनं चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. पाठीमागच्या क्षेत्रातनं आपण पाहताय डीप मिड विकेट मधनं दूरवर्ण क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत मैदानावरती आपण पाहिलं तर खेळपट्टीवरती 2 धावा देखील पडून पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीनं 16 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. प्रत्येक धाव आज मैदानाच्या आतमध्ये खूप महत्वाची आहे आणि प्रत्येक चेंडूला आज अनन्यसाधारण महत्व आहे. एका बाजूला आपण पाहताय अमर भाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन तर दुसऱ्या बाजूला हेमंत भाऊ भोसले स्पोर्ट्स फाउंडेशन या 2 दिग्गज संघांमध्ये इथे मात्र सामना रंगला जाईल आणि यातील विजेता संघ आजच्या दिवसाचा क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना खेळणार आहे. अतिशय निर्णायक लढत आहे. करो या मोरूची भूमिका
डू ऑर डायची मॅच आज आपण पाहताय. इथे मात्र सुंदर फटका होता. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण सुंदर केलं जाईल आणि क्षेत्ररक्षकाने चेंडू फेकला तोपर्यंत एक सिंगल आलीत. धावफलकावरती आकडा बदलतोय. 17 धावा धावफलकावरती आहे. याच्यासाठी केला होता अट्टहास की हा क्षण गोड व्हावा. आज की शाम किसके नाम. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पर्व 2 ला आज मात्र 4 चांद लागले गेलेत. आज तब्बल 4 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत. दिवस क्रमांक 2 मात्र आज कोण गाजवणार आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये कोण धडक मारणार हे मात्र आपल्याला सायंकाळचं सत्र त्या ठिकाणी सांगून जाणार आहे. काही क्षण काही अवधी मात्र शिल्लक राहिलाय. मात्र तत्पूर्वी ही मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे, कारण जो जिंकणार तो मात्र क्वार्टर फायनल साठी खेळण्यास पात्र होणार आहे आणि जो संघ इथे पराजित होईल त्याला मात्र ही स्पर्धा आज या ठिकाणी सोडावी लागेल. 2026 साठी पर्व क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा यावं लागेल. मात्र कोणता संघ बाहेर जाईल तर कोणता संघ क्वार्टर फायनल खेळणार या प्रश्नाचं उत्तर मात्र पुढचे काही क्षण आणि पुढचे काही चेंडू सांगून जाणार आहेत. धावफलकावरती आपण पाहतोय 18 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 20 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. अजून 25 धावा बनवायच्या आहेत आणि सामन्याचा जर विचार केला तर सामना हा दोलायमान स्थितीमध्ये आहे. दोन्ही संघांच्या बाजूने झुकलेला आहे. फलंदाजी करणारा संघ जर प्रयत्न करू शकला तर मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकू शकतात. मात्र यावेळेस इथे आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद. बिग विकेट डाऊन. तिसरा गडी मैदानावरती गमवलाय. अमोल कर्डिले फलंदाज बाद. ऑनलाईन पद्धतीने आपण पाहताय ह्या संपूर्ण स्पर्धेचे लॉट्स संपन्न करण्यात आलेत आणि उद्या दिवस क्रमांक 3 या स्पर्धेचा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यातील पहिला संघ आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये इथे खेळेल. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट फटका होता. क्षेत्ररक्षक आपण पाहताय तिथे मात्र तैनात आहे. चेंडू अडवतोय, चेंडू फील्ड करतोय आणि चेंडूची फेक करेपर्यंत एक सिंगल धाव तिथे मात्र घेताना पाहायला मिळाले. षटक क्रमांक इथे आपण पाहताय संपलं जाईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. हेमंत भाऊ भोसले स्पोर्ट्स फाउंडेशन संघ 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी 24 धावांची गरज. या ठिकाणी उद्याचा दिवस क्रमांक 3 या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा संघ असणार आहे विनायक दादा चव्हाण स्पोर्ट्स फाउंडेशन. त्याचप्रमाणे तिसरा संघ अभिजित दादा दास स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ उद्या स्पर्धेमध्ये खेळेल आणि चौथ्या क्रमांकाचा सामना असेल प्रशांत दादा संगपाळ स्पोर्ट्स फाउंडेशन. उद्या हे 4 नामवंत दिग्गज संघ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग पर्व 2 उद्या दिवस क्रमांक 3 साठी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ऑक्शन पद्धतीने आपण पाहताय खेळाडूंची केलेली निवड प्रक्रिया आणि त्यातील उद्याचे 4 संघ आपण या ठिकाणी पाहताय. तर आजचा दिवस क्रमांक 2 देखील आपण पाहताय. मॅच समरी इन ऍक्शन स्क्रीनवरती पाहू शकतो. अमरभाऊ घाटे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा 6 षटकांमध्ये बनवल्यात. तर हेमंत भाऊ भोसले स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ आपण पाहतोय 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर आहेत. तर उर्वरित सामन्याचं कॅल्क्युलेशन गुणोत्तर प्रमाण समीकरण समोर येत आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 24 धावांची गरज. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडे के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. यावेळेस दांड्या गुल इथे यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. फर्निचर डिस्ट्रॉय क्लीन बोल्ड. फलंदाज राज शिंदे बॅक टू द पेव्हिलियन.
धन्यवाद. इथे आपण पाहतो मैदानावरती फलंदाज बाद झालाय राज शिंदे. इथे क्लीन बोल्ड झालाय. चौथ्या क्रमांकाचा गडी तंबूच्या विश्रांतीला पोहोचतोय तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. लखन कदम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. शेवटचे 17 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत. विजयासाठी अजून 24 धावांची गरज आपण पाहतोय. हे इक्वेशन मात्र या ठिकाणी असेल. सामना आपण जर पाहिला तर दोन्ही संघांच्या बाजूने झुकलेला आहे. फुलटॉस चेंडू होता, समोरच्या बाजूला फ्लिक केला जाईल. क्षेत्ररक्षक मात्र तिथे अडवण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू पुढच्या बाजूला निघून जाईल. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बॅकअप सुंदर आहे. पाठीमागे लॉंग ऑफ मध्ये चेंडू सुंदररित्या कलेक्ट केला आणि चेंडूची फेक येईपर्यंत एक सिंगल धाव तिथे मात्र प्राप्त होत आहे. MPL ही स्पर्धा ज्याने खऱ्या अर्थाने खेळली आणि याच पिंपरी चिंचवड परिसरामधील एक क्रिकेट खेळामधील खूप मोठं नाव आज आपण पाहताय. या वर्षीच्या पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चुका होत आहेत. या चुका टाळाव्या लागणार आहेत आणि आपण पाहताय इथे मात्र धावा देखील मिळत आहेत 2 आणि 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती भर 22 धावा धावफलकावरती आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय अक्षयभाऊ करांडे या ठिकाणी उपस्थित आहेत. सुलतानभाई तांबोळी, त्याचप्रमाणे शुभमदादा शिंदे आणि राहुलदादा शिंदे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. चारही मान्यवरांचं पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग पर्व 2 या स्पर्धेच्या निमित्तानं आज दिवस क्रमांक 2 सायंकाळ सत्रामध्ये मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत आहे. ऑन साईडला फटका आहे. चेंडू मिड विकेटला या ठिकाणी खेळला गेला. अतिशय सुंदर फटका आणि तेवढंच साजेसं सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. धावफलकावरती आकडा बदलतोय 23 धावा. आज आपण पाहतोय संघ थोडासा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय थोडा संकटामध्ये सापडला, अवघड सिच्युएशन मध्ये जाताना पाहायला मिळतोय कारण अजून 14 चेंडू आणि 20 धावांची गरज हे समीकरण आहे. या दरम्यान मात्र हा चेंडू इथे आपण पाहताय सुरेख फटका खेळला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतायत मात्र चेंडू अडवला गेला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मनोज यादव इथे आपण पाहतोय षटक क्रमांक 4 मैदानावरती हाताळतोय आहे. नो बॉल कळवलाय. मुख्य पंच सागर भोत सर इथे कळवतायत चेंडू नो बॉल. इट्स अ नो बॉल. पहा फील्ड सेटअप, फील्ड पोझिशन मध्ये आपण पाहताय थोडेसे चेंजेस आणि या दरम्यान मात्र इथे आपण पाहताय नो बॉल सागर भोत सरांकडनं कळवण्यात आलाय. बाकी अदर प्लेयर्सला सूचना आहे, तुम्ही कुठेही अंपायर्स बरोबर डिस्कस करू नका. फक्त कॅप्टन त्या ठिकाणी अंपायर्स बरोबर डिस्कशन करतील. अक्षयभाऊ करांडे, सुलतानभाई तांबोळी, शुभमभाऊ शिंदे आणि राहुल शेठ शिंदे या चारही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन. स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत. नो बॉल कळवलाय. इथे हेमंत भाऊ भोसले स्पोर्ट्स फाउंडेशन या संघासाठी आपण पाहताय बॅटिंग करणाऱ्या दोन्ही फलंदाजांसाठी आता मात्र मेजवानी असणार आहे, नंदनवन असणार आहे कारण इथे मात्र आपण पाहताय हा चेंडू नो बॉल. पुढच्या चेंडूवरती फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू आहे. गोलंदाज मनोज यादव तयार होणार. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहताय चेतन शिंदे स्वतः क्षेत्ररक्षणाची सजावट करताना. संघाचा संघनायक आहे. एक कल्पकता आणि एक प्रतिभा संपन्न क्रिकेट त्याने देखील एक चांगलं खेळलेला आहे. यावेळेस मात्र इथे आपण पाहताय मोठा हिट केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, चेंडू पर्यंत येण्याचा प्रयत्न करेल, झेल झालाय मात्र त्या ठिकाणी हा चेंडू फ्री हिटचा होता. फ्री हिट चेंडूवरती आपण पाहताय इथे मात्र 2 धावा येतील आणि या 2 धावांच्या बरोबरीनं स्कोर कार्ड या ठिकाणी आपण पाहतोय पुढे जाईल. षटक क्रमांक 4 संपलं जाईल. 4 षटकांचा खेळ संपलाय. हेमंत भाऊ भोसले स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचे धावफलक 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा. सामन्याचं उर्वरित कॅल्क्युलेशन समोर होते. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 15 धावांची गरज.
शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी देखील आपण पाहिलं तर 15 धावांची गरज आपण पाहतोय. लखन कदम आणि सिद्धार्थ जगताप अर्थात भैया ही जोडी आपण पाहिलं तर इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ संपला, 4 विकेट गमावल्यात, 28 धावा धपलकोत आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी देखील आपण पाहिलं तर 15 धावांची गरज ती मात्र विजयासाठी आहे. मनोज यादवला आपण पाहतोय. महाराष्ट्र प्रीमियर लीग त्यानं खेळले, MPL त्यानं गाजवलेलं आहे आणि त्यानंतर तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. या संपूर्ण स्पर्धेत पहिली मॅच तो इथे मैदानात खेळतोय, परंतु संघाचा सामना जवळपास टीम तिसरी मॅच खेळते. 4 विकेट आपण पाहिलं तर गमावल्यात, 28 धावा धपलकोत आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज इथे आपण पाहिलं तर मैदानात आहे. सोहम जमाले इथे आपण पाहिले तर गोलंदाजीचे मार्क होत आहेत. प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं बक्षीस आहे. तानाजीभाऊ तापकीर यांच्या वतीने बक्षीस आहेत. जर इथे एक षटकार खेळत असेल सिद्धार्थ जगताप तर 200 रुपये, लखन कदमने जरी षटकार खेळला तरी 200 रुपये आणि 3 षटकारांना 1000 रुपयांचं बक्षीस तानाजीभाऊ तापकीर यांच्या वतीने आहे. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळला अडवलं चालेल, चेंडू तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. सोहन चमाले षटक क्रमांक करतोय 5व्या क्रमांकाचं, 29 धपलकोत आहे. 4 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावलं गेलात. 11 चेंडू 14 धावांची गरज ती मात्र विजयासाठी आहे. 2 खेळाडू आपण पाहतो एवन जोडी आहे. लखन कदम सिद्धार्थ जगताप 5व्या विकेटसाठी भागीदारी करतायत. पार्टनरशिप देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळते. 29 रन, लॉस ऑफ 4 विकेट, 4 विकेट इथे गमावल्यात. शेवटचे काही चेंडू इथे आपण पाहिलं तर शिल्लक आहे. इथे देखील आपण पाहिलं तर एक सुंदर फटका, टीप लॉंग ऑफ, चेंडू खाली, टिपला जाईल, आणखीन एक विकेट, विकेट चोल पतन. बॅटर लखन कदम झेलबाद. DJ विकास. 5वं षटक आपण पाहिलं तर सुरुवात विकेट येताना पाहायला मिळते. बॅटर देखील इथे आपण पाहिलं तर बाद होत आहेत. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व आपण पाहतोय, परंतु तिसऱ्या पर्वाच्या उत्कंठा आता क्रिकेटच्या खेळाडूंना आणि रसिक प्रेक्षकांना देखील फार मोठ्या प्रमाणात आहे. डॉक्टर रोडे सर आणि युवा उद्योजक सन्मान्य राहुल शेठ प्रसाद या दोन्ही मान्यवरांचे शुभागमन होते. आपलं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. शेवटचे चेंडू देखील आपण पाहिले तर इथे आता बाकी आहेत. 10 चेंडू ते देखील आपण पाहिले तर बाकी आहेत. सोहन जमाले या षटकात कमबॅक करतोय, पुनरागमन करतोय. लेदर क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट खेळणारे खेळाडू आपण पाहिले तर या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करताना पाहायला मिळतात. प्रत्येक षटकाराला तानाजीभाऊ तापकीर यांच्या वतीने 200 रुपये. त्यावेळेचा चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर खेळला जाईल आणि तोपर्यंत एक सिंगल मैदान येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. शेवटचे 9 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 13 धावा. सोहन जमाले आपण पाहिलं तर चांगलं कमबॅक करतोय. 9 चेंडू टाकलेत, 7 धावा खर्च केलात. 3 महत्वपूर्ण विकेट त्यानं इथे मैदान ती मिळवलेले आहेत. म्हणजे संघानं 5 विकेट गमावल्यात, त्यापैकी 3 विकेट सोहननं आपल्या संघाला मिळवून दिलेल्या आहेत आणि प्रतिस्पर्धी टीमचा निम्मा संघ त्याने इथे आपण पाहिलं तर गारद केलाय. अखूट टप्प्याचा चेंडू होता, एक्स्ट्रा बाउन्स आणि तिथे पंच कळतात. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त अवांतर धावेल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे 5व्या क्रमांकाचं. 5 विकेट गमावल्यात, 31 धावा त्या मात्र धपलकोत आहेत. शेवटचे 9 चेंडू आणि 12 धावा. एक चेंडू टेक्नॉलॉजीचा वापर केला तो. तिसरे पंच आपण पाहिलं तर इथे आहेत, चेक करतायत. डिसिजन पेंडिंग वरती आहेत. कुणाल निकाळजे सर आपण पाहतो मुख्य पंच आहेत. स्क्वेअर लेग पंच सागर बोध सर आहेत.
तिसरे पंच विनोद जाधव सर. या 3 पंचांच्या पॅनल इथे आपण पाहतो मध्यंती पाहायला मिळतोय. 9 चेंडू 12 धावांची गरज असताना इथे पंच काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहतोय. परंतु सिद्धार्थ भैया जगतापनं संयम दाखवलाय. 8 चेंडू खेळलाय, 11 धावा त्यानं बनवल्यात. निवास चव्हाण 1 चेंडू 1. समीकरण बदलतंय. धावा देखील फार इथे आपण पाहिलं तर स्पर्धेत सातत्यानं आपण पाहतोय. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते आपण पाहतोय. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच देखील आपण पाहिलं तर इथे कळतात. व्हाईट बॉल एक खराब चेंडू आपण पाहिलं तर इथे असेल. अतिरिक्त अवांतर धावा देखील आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळतील. स्कोर कार्डवरती आकडे ते देखील आपण पाहिलं तर बदलताना पाहायला मिळतात. 9 चेंडू आणि 12 धावा त्या मात्र विजयासाठी आपण पाहिलं तर बनवायच्यात. 31 धावा धावपल होत्यात. ऍक्शन रिप्ले देखील आपण स्क्रीनवरती पाहिलेला आहे. खरं तर उसळी घेणारा चेंडू होता, एक्स्ट्रा बाउन्स आपण पाहिला यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळलाय. फटका चांगला आहे, गॅप मोठा, चेंडू मात्र चाल सीमा पार. 2 क्षेत्ररक्षकांची दरी ओलांडत 1 टप्पा घेत चौकार. नहीं बाबा नहीं, बोलता हूँ अच्छा नहीं बाबा नहीं, सीधा जेल जाएगा कोई बात नहीं, बड़ी मार खाएगा कोई बात नहीं. थँक्यू. 35 धावा धावपलक होतात. 5 विकेट आपण पाहिले तर गमावल्यात. षटक क्रमांक 5 सुरू आहे. शेवटचे 2 चेंडू इथे आपण पाहिले तर बाकी आहेत. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज. सिद्धार्थ जगताप एक शांत आणि संयमी क्रिकेट खेळतोय. खरं तर क्रिकेटच्या खेळपट्टीवरती आणि विकेटवरती मैदानावरती उभं राहणं सिद्धार्थ जगतापच्या टीमसाठी आपण पाहिलं तर तिथे मात्र फार गरजेचं आहे आणि तो तेच करतोय. एकेरी दुहेरी धावा घेतोय. चौकार षटकार देखील फार कमी खेळताना पाहायला मिळतोय. परंतु एक चौकार घेत स्ट्राईक रोटेट करतो आणि सोन जमालीच्या विरुद्ध तो इथे आपण पाहिलं तर एक सिंगल घेत नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय. यावेळीचा चेंडूचा फटका फसला आहे. सोन जमाले चेंडू खाली आणि इथे आपण पाहिलं तर टिपेल सेल विकेट सोल पतन फलंदाज बाद. शेवटचे थँक्यू, धन्यवाद डीचे सूरज. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 7 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावांची देखील इथे आपण पाहिलं तर विजयासाठी गरज आहे. छोटीशी टीम मीटिंग आपण पाहिलं तर होती. टीम मीटिंग देखील होणं फार गरजेचं आहे कारण का सामना देखील प्रचंड रोमर्षक आणि रंगतदार लढत इथे आपण पाहिलं तर मैदानी पाहायला मिळते. 6 चेंडू 7 धावा तर देखील आपण पाहिलं तर इथे बनवायच्या आहेत. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग आपण पाहतो दुसरं पर्व आहे आणि दुसऱ्या पर्वात टुवाड्याची मॅच 2 टीम आपण पाहिलं तर खेळताना पाहायला मिळतं. दोन्ही टीम वरती टांगती तलवार आहे. जो संघ विजेता होणार आहे तो संघ क्वार्टर फायनल अर्थात उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे आणि जो संघ या मॅच मध्ये पराभूत होणार आहे त्या संघाला या स्पर्धेचा निरोप तो मात्र घ्यावा लागणार आहे. तानाजीभाऊ तापकीर यांच्या वतीने बक्षीस आहे. कोणत्याही खेळाडूंना षटकार ठोकला तर 200 रुपये. 6 चेंडू 7. सिद्धार्थ जगताप शेवटचे 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. रविराज इथे आपण पाहिले तर गोलंदाजच्या मार्कवरती आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 7 धावा. सुमित सर मॅच मध्ये रंगत आहे, मॅच मध्ये रोमर्षकता आहे. सगळ्यांच्या उत्कंठा आता शिगेला पोचल्यात. कोण जिंकेल काय होईल. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 7 धावा. नक्कीच उत्तम सर. पूर्व उपांत्य फेरीचा सामना आहे. इथे मात्र धडधड इथे धडधड वाढू लागली कारण 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. विजयासाठी 7 धावांची गरज आहे. दोन्ही संघांची इथे मात्र प्रतिष्ठा पणाला लागलीत आणि स्वाभिमान अभिमान मात्र इथे मैदानावरती आहे जो मात्र कायम टिकवण्यासाठी इथे कोणता संघ प्रयत्न करेल हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. षटक क्रमांक शेवटचं मैदानाच्या आतमध्ये रविराज गायकवाडकडे दिले. रविराजच्या खांद्यावरती मात्र जबाबदारीचं ओझं आहे. तर एका बाजूला आपण पाहताय यष्टीरक्षकाकडनं मात्र क्षेत्ररक्षणामध्ये मात्र फेरबदल केले जात आहेत. रविराज गायकवाड पुन्हा एकदा षटक क्रमांक शेवटचं करण्यासाठी 6 चेंडू 7 धावेंची गरज आहे. यावेळेसचा चेंडू तिथे आपण पाहताय फ्लिक केलाय मोठा फटका आणि तिथे मात्र चुकी झाली. चेंडू सुटलाय निसटलाय. मिस फील्ड मैदानावरती पाहायला मिळाली.
तोपर्यंत आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहताय 2 धावा प्राप्त होत आहेत. 2 धावांच्या बरोबरीनं स्कोर कार्ड पुढे जाते. 38 धावांवरती संघाचं स्कोर कार्ड 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5.1 चेंडूचा खेळ संपला गेलाय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. विजयासाठी 5 धावांची गरज. ना पद बडा ना कद बडा, जो मुसीबत पे खडा ओ सबसे बडा. आज मैदानावरती मात्र आता हा संघर्ष कोण पेलणार हे मात्र या ठिकाणी पाहणार आहोत. गोलंदाज की फलंदाज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा विकेट केलाय डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत येईल. चुकी होणार नाही. झेल झालाय. टेकन व्हेरी गुड कॅच. डीप मिड विकेट मध्ये टिपला जाईल झेल. फलंदाज होतोय फेल. 7व्या क्रमांकाचा गडी मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ जगताप. बॅक टू द पेव्हिलियन. ऍक्शन रिप्ले सुमित सर आपण स्क्रीनवरती पाहतो. रविराज गायकवाडच्या गोलंदाजीवरती सिद्धार्थ भैया जगतापचं बाद होणं. बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थात हेमंतभाऊ भोसले स्पोर्ट्स क्लब संघाला इथे अडचणीत आणू शकतं, संकटात आणू शकतं आणि तेच आपण इथे मैदान होताना पाहतोय. विकेटची गरज होती इथे अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन टीमला आणि ती विकेट मैदान येते. एक महत्वपूर्ण विकेट आपल्या संघाला रविराज गायकवाड तो इथे मिळून देताना पाहायला मिळतोय. म्हणजे चेतन शिंदेने खेळलेला जो शेवटचा षटकार होता ती मॅच इथे मैदान ते सुरू आहे. त्या धावा शेवटच्या 2 चेंडू आलेल्या तर इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अभय जाधव बॅटिंगला आहे. नासिर शेख बॅटिंगला आहे. 7 विकेट गमावल्यात. 38 धावा धावफलक होत आहेत आणि विजयाचं समीकरण आपण पाहतोय. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायच्या 5 धावा. मॅच रोमर्सचे काय मॅच रंगतदार आहे. प्रत्येक जण या मॅच कडे अगदी खूप बारकाईने आपण पाहिलं तर पाहतोय कारण का प्रत्येकाला देखील अशाच प्रकारच्या लढती पाहायच्या असतात. रोमर्सक रंगतदार आणि तीच लढत आपण पाहिलं तर सुरू आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहे 4 आणि बनवायच्या धावा 5. गोलंदाज पुढे एकदा रविराज. हा चेंडू मात्र ऑस्ट्रिकच्या दुहेरीने गेलाय. तिथे मैदानावरती मात्र चुकी होईल. चेंडू वाईट बॉल आहे. अतिरिक्त अवांतर धाव इथे स्कोर कार्डला भर देईल. एक बोनस रुपये धावेनं स्कोर कार्ड बदलला जाईल. 39 धावा धावफलकावरती. शेवटचे 4 चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज. रविराज गायकवाडला सुमित सर या चुका टाळाव्या लागतील. स्लॉग होर आहे, डेथ होर आहे. एक धाव मात्र फार महत्वाची आहे. फुल टॉस चेंडू होता. विकेट किपरकडे जाईल आणि तिथे काय नजर हटी दुर्घटना घडली. अभय जाधवचा नकार, नासिर शेखचा होकार आणि तिथे थोडीशी मिसअंडरस्टँडिंग. विकेट येईल. फलंदाज बाद. थँक्यू. 8व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती बाद झालाय. नासिर शेख त्याला इथे मात्र परतावं लागतंय माघारी. तर नवीन फलंदाज श्रेयश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 धावा. शेवटचे 3 चेंडू इथे मात्र निर्णायक क्षण शिल्लक आहेत आणि 4 धावांची गरज. निर्णायक टप्पा सामन्याचा येऊन थांबलाय. इथे मात्र रोमहर्षकता या सामन्यामध्ये येऊन थांबलीत. 2 नामवंत दिग्गज संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांचे विरोधक आहेत. एका बाजूला आपण पाहताय हेमंतभाऊ भोसले स्पोर्ट्स फाउंडेशन, त्यांच्या विरोधात अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन. या 2 दिग्गज संघांची काटेकी टक्कर मैदानावरती सुरू आहे. नक्कीच आपण पाहिलं तर बेस्ट वर्सेस बेस्ट जरूर आपण पाहतोय. 2 ताकदवान टीम आहेत. दोन्ही टीमनं एक सामना जिंकलाय, एक सामना गमावलाय. मॅच क्रमांक 3 खेळतात आणि प्रत्येक जण जिंकायच्या दृष्टीने उतरलाय. इथे देखील आपण पाहिलं तर फटका मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवला जाईल. स्वतः चेतन शिंदे चेंडूवरती येतात आणि तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. म्हणजे समीकरण पुन्हा एकदा बदलले. सुमित सर मॅच अजूनही संपायला तयार नाही. कोणताच संघ हार मानायला तयार नाही. प्रत्येक जण जिंकायला आलाय. प्रत्येकाला जिंकायचंय आणि आयुष्य देखील आपण पाहिलं तर तेच आपण पाहत असतो. प्रत्येक जण जिंकण्यासाठी धडपड करत असतो. शेवटचे 2 चेंडू आणि 3 धावा. तो रूलच आहे. कंपल्सरी चेसिंग हा आपल्या स्पर्धेचा रूल आहे. आपण पहिल्या दिवसापासून तो इथे कंटिन्यू ठेवलेला आहे. 2 चेंडू 3. यावेळीचा चेंडू होता फॉलोथ्रू अडवलाय आणि तोपर्यंत एक सिंगल येईल. रविराज गायकवाड चेंडू अडवतोय परंतु धाव रोखताना पाहायला मिळालाय. 1 चेंडू आणि 2 धावा. सामना रोमहर्षक, सामना रंगतदार. कोण जिंकेल, काय होईल ते देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत.
एक चेंडू आणि 2. एका बाजूला आपण पाहिलं तर हेमंत भाऊ भोसले स्पोर्ट फाउंडेशन आणि त्यांच्या विरोधात अमर भाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन या 2 संघात रंगतोय रोमहर्षक रंगतदार सामना. 1 चेंडू 2. रविराज गायकवाड गोलंदाज तर बॅटिंग साठी यंग टॅलेंट श्रेयश. थँक्यू. 1 चेंडू 2 धावांची गरज. सामना निर्णायक टप्प्यावरती येऊन थांबलाय. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. सामना रोमहर्षकतेकडे येऊन थांबलाय. मैदानाच्या आतमध्ये मात्र इथे आपण पाहताय दोन्ही संघांची धडपड सुरू आहे. दोन्ही संघांचे प्रयत्न सुरू आहे. शेवटचा 1 चेंडू दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. कोण जिंकणार हे माहित नाही, मात्र सामना पूर्व उपांत्य फेरीचा इथे मात्र रोमहर्षक झालाय. शेवटचा 1 चेंडू आणि दर्जेदार फटका. तिथे मात्र श्रेयसने जलवा दाखवलाय आणि चेंडूला पाठवले थेट सीमारेषा पार आणि सामना संपवलाय. आणि या सामन्यातनं पूर्व उपांत्य फेरीतनं सामना जिंकत हेमंत भाऊ भोसले स्पोर्ट फाउंडेशन हा संघ 2 विकेट्सनं या ठिकाणी क्वार्टर फायनलच्या सामन्याकरता पात्र होते. कॉंग्रॅच्युलेशन टीम, अभिनंदन. हार्डलक टीम, अमर भाऊ काटे आणि स्पोर्ट्स या संघाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार. चला विनंती असणार आहे 3 भाऊ रोकडे स्पोर्ट्स फाउंडेशन AR ट्रॅकर्स टाळगाव चिखली या संघाचे कॅप्टन कर्णधार आपल्याला विनंती आहे. नाना घोरपडे सर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपर्क करा. आणि या सामन्यातील विजेता संघ हेमंत भाऊ भोसले स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाच्या कर्णधार कॅप्टनना विनंती आहे आपण देखील अकिब पटेल सर आपण देखील संपर्क करा. या ठिकाणी हस्तांदोलन या ठिकाणी होत आहे. पूर्व उपांत्य फेरीचा सामना अतिशय रोमहर्षक झाला. 1 चेंडू 2 धावांची गरज इथे लागत होती आणि तिथे मात्र श्रेयसनं खेळलेला चौकार आणि सामना जिंकला 2 विकेट्सनं. हेमंत भाऊ भोसले स्पोर्ट्स फाउंडेशन अतिशय दर्जेदार सामना पाहायला मिळाला. आणि यानंतर आपण आजच्या दिवसभरातला शेवटचा सामना या ठिकाणी घेणार आहोत आणि या सामन्याचा टॉस नाणेफेक संपन्न होतोय आणि मॅन ऑफ द मॅच देखील आपण या ठिकाणी या सामन्याचा वितरित करणार आहोत. आणि हा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देण्यासाठी अक्षय भाऊ गरांडे, सुलतान भाई तांबोळी, शुभम भाऊ शिंदे, राहुल भाऊ शिंदे या 4ही मान्यवरांना विनंती करतो. आणि झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्रेयस याचं मॅन ऑफ द मॅच किताबाचा मानकरी. शेवटचा 1 चेंडू 2 धावांची गरज लागत असताना अतिशय रोमहर्षक सामन्यामध्ये त्याने मात्र चौकार खेळला आणि सामना जिंकून दिलाय. मॅन ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी आहे आणि हा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वितरित करतोय. अक्षय भाऊ करांडे, सुलतान भाई तांबोळी, शुभम भाऊ शिंदे आणि राहुल शेठ शिंदे या 4ही मान्यवरांना विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रथमतः मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देणार आहोत. चला टाळगाव चिखली संघाचे कॅप्टन आणि हेमंत भाऊ भोसले स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचे कर्णधार या दोन्ही संघाच्या कॅप्टनने विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण या. इथे आपण मॅन ऑफ द मॅच सामनार किताब देखील आपण देऊन सन्मान करतो. श्रेयसला विनंती आपण मध्ये या. श्रेयसला खरं तर आपण सामनारचा किताब देऊन सन्मानित करतोय. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाचं चीज होतंय आणि 1 चेंडू 2 धावा लागत असताना पिंपरी चिंचवडच्या या उभरत्या सितारानं चौकार मारत संघाला सामना जिंकून दिलाय. श्रेयसचा चौकार आवडला असेल तर एकदा टाळाजवायला काय हरकत नाही. 1 चेंडू 2 धावा लागत असताना हेमंत भाऊ भोसले स्पोर्ट्स क्लब संघाला विजय मिळवून देणारा पिंपरी चिंचवडचा नवोदित उभरता यंगस्टर यंग टॅलेंटला आपण देतोय मॅन ऑफ द मॅच सामनार किताब. अक्षय भाऊ कराडे, सुलतान भाऊ तांबोली, शुभम भाई शिंदे, राहुल दादा शिंदे या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण प्रशांत दादा सपकाळ यांच्या वतीने जी काय बक्षीस आहेत मॅन ऑफ द मॅचला टी शर्ट, कॅप, गॉगल आणि एक अमेरिकन टुरिस्टरची आकर्षक ब्रँडेड